मी 14 वर्षाची होते. मला काय येणार आहे बरं? मी खेळता उचलून लग्न लावलं ह्यांनी, मंडपात आणून उभं केलंय आणि त्यांना असं अजिबात वाटत नव्हतं की समजून घ्यावं, हे करावं. 7 वर्षात मला ना कधी चप्पल घेतली आहे, ना कधी साडी घेतली आहे, ना कधी ड्रेस घेतलाय, ना कधी काहीच नाही. तिला जीवच नाही, ती मशीन. ती आली आहे, मशीन आणली आहे घरामध्ये आपण सगळं. म्हणजे तिला स्वतःच्या फिलिंग नाही, तिला स्वतःची काही इच्छा नाही, तिला स्वतःचं काहीच नाही. आणि नवऱ्याचं फक्त एवढंच होतं की ही मला आणून दिलेली, ती फक्त स्वतः आपलं यूज करण्यासाठी. मी हे ना, मला पिरियड आले आणि मला सांगायचं झालं तर मी अगोदर म्हणजे डायरेक्ट रडायची. मी माहिती आहे रडायची, कारण मी सांगू कसं, म्हणजे मला सांगायची भीती वाटायची. मी कसं सांगू, इतकं टॉर्चर करायचे मला की मी जर समजा सांगितलं त्यांना की पिरियड्स आले, मला इतकं घाण बोलायचे, इतके शिव्या द्यायचे, इतकं म्हणजे असं कशासाठी, कारण त्याला असं होतं की मूल नाही होत. तर कधी आम्ही दोघांनी मिळून असं मस्ती मजाक केले नाही, कधी आम्ही दोघांनी गप्पा मारल्या नाही. एखादा दिवस तुमचा सुखात गेलाय असं कधी आठवतंय? एक दिवस सोडा, 1 मिनिट सुद्धा माझा सुखाचा गेला नाही तिथे. 1 मिनिट सुद्धा नाही. मी सगळं जेवढं काही जगले ना, मी फक्त ह्या गोष्टीमुळे जगले. आणि मला लग्न झालं का 1 वर्षभर व्यवस्थित होते. 1 वर्षानंतरपासून मला डिवोर्स पाहिजेच होता. हे घरी नसताना म्हणजे कामावर गेले, तो आणायचा मला खायला, आणून द्यायचा, पार्सल काही पण आणून द्यायचा, मला विचारायचा, म्हणजे माझ्यासाठी भरपूर काही करायचा. आणि काय त्याच्या चेहऱ्यामध्ये असं काय होतं काय माहिती, म्हणजे मला इच्छाच नाही झाली की त्याच्याकडे कुठली चूक दाखवायची किंवा मला त्याला कुठल्या गोष्टीला नाही बोलायची. त्या दिवशी पहिल्यांदाच काय म्हणलं, जमत नाही म्हणलं लग्न करायला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्या माणसासाठी मी इतकं सगळं सहन केलंय, ज्या माणसासाठी मी म्हणजे सगळं संसार मोडला, सगळं घरदार सोडलं, मी आई पप्पांच्या विरोधात गेले, मी सततची मारहाण, अनादर आणि घरच्या 4 भिंतीत रोज मरणारा स्वाभिमान. जेव्हा एका स्त्रीच्या वाट्याला फक्त आणि फक्त एकाकीपण येतं, तेव्हा तिचं मन पूर्णपणे तुटून जातं. अशा वेळी चुकीच्या वळणावर मिळालेला एखादा आधाराचा हात हे तिचं भरकटणं असतं की तिची हतबलता. आजचा विषय संसाराला कंटाळलेली स्त्री आणि नात्यातील ती तिसरी व्यक्ती. आजचा भाग कोणाला दोष देण्यासाठी नाही किंवा कोणाचा न्याय करण्यासाठीही नाही, तर नात्यातल्या या वेदना समजून घेऊन स्वतःचं घर वेळेत सावरण्यासाठी आहे. चला सुरू करूया. हॅलो. हॅलो. कशा आहात? मस्त. अच्छा, काय नाव तुमचं? वर्षा. वर्षा. कुठून आलात वर्षा आपण? मी आता आळंदीवरून आले, पण मी परभणीची आहे. तर काय गोष्ट शेअर करायची आहे आपल्याला? म्हणजे माझं सगळं जे 26 वर्षात घडलंय माझ्यासोबत ते सगळं ओके. आयुष्य. आई वडील म्हणजे आमच्या घरची काही शेती नाही किंवा घरी काय असं प्रॉपर्टी आहे ते काहीच नाही. आमचं गाव पण स्वतःचं गाव नव्हतं. गावातल्या लोकांनी जागा दिलेली, ती येऊन तुम्ही राहा, म्हणजे काम करून खा. तर आम्ही न्हावी आहेत, माझे पप्पा सलूनचं काम करायचे, तर तिथं आम्ही असं फक्त रोज करायचं आणि खायचं, हे एवढंच फक्त आमचं होतं. अशी परिस्थिती होती, काही असं प्रॉपर्टी किंवा शेती काहीच नव्हतं. आणि पप्पा तेवढं ड्रिंक करायचे, खूप ड्रिंक करायचे. पप्पाचं कामच ते होतं की सकाळी उठायचं, 10-11 वाजेपर्यंत काम करायचं, त्याच्यानंतर आलेले तेवढे पैसे जाऊन दारू प्यायचे. अच्छा. आणि तुम्ही भावंड किती होते? आम्ही 3 भाव, म्हणजे माझी बहीण एक, मी आणि माझा भाऊ. 2 बहिणी 1 भाऊ आहे. आणि आई शेतात जायची आणि आईच्याच जीवावर फक्त घर चालायचं आमचं, काय जे असेल. मग म्हणजे मुली म्हणून तुमच्या वडिलांनी तुमच्याकडे कधी पाहिलंच नाही का? पाहिलंच नाही, कधीच नाही. आमचं म्हणजे काय होतं की त्यांना पहिल्यांदा मुलगाच पाहिजे होता, मुलगा पाहिजे होता. बहीण झाली, मुलगी झाली, त्यानंतर त्यांना दुसऱ्या वेळेस, आता ती पहिली होती, जाऊ द्या म्हणजे पहिलंच आहे, जे काही असेल ते असेल म्हणून ॲक्सेप्ट केलं. पण दुसऱ्या वेळेस मी झाले, मग त्यांना ते नको होतं. माझे पप्पा, म्हणजे मला नाही माहिती, कन्फर्म नाही माहिती, पण माझे पप्पा, मी 5 दिवसाचे होते त्यावेळेस माझं गळा दाबायला निघाले होते. हो का? हो. माझ्या आईने नाही हे केलं, म्हणजे आईने अडवलं किंवा असं मी ऐकलंय. खरं काय ते त्यांना माहिती, आता मला नाही माहिती कन्फर्म, पण ऐकले. आणि 2 मुलीच होत्या, 3रा भाऊ झाला. मग ते भावाकडं पूर्ण लक्ष, आईचं पप्पाचं दोघांचं पूर्ण लक्ष माझ्या फक्त भावाकडेच होतं, कारण तो मुलगा आहे ना. मुलगा झाला, मग ते खुश झाले, त्याच्यामुळं सगळं काही त्यांचं लक्ष ते भावाकडेच होतं. आमच्याकडं कधी लक्ष दिलंच नाही. आमची शाळा, शिक्षण, आमच्यासाठी कुठले काही स्वप्न बघितले नाहीत, काहीच नाही. ती 10 वर्षाची होती त्यावेळेस तिला पहिलीला टाकलं होतं. माझं बरोबर होतं समजा वय. आमच्या दोघींना शाळेत टाकले, तेही आम्ही असंच गेलेलो शाळेत. पप्पांनी जाऊन किंवा आईने जाऊन आमचं ॲडमिशन घेतलेलं नाही. कधी तुम्हाला वडिलांनी जवळ घेतलं नाही प्रेमाने? ते घ्यायचे समजा, पण
ठीक आहे असं पूर्णपणे एवढं पण तिरस्कार नाही केला, पण त्यांना असं हे नव्हतं, गरज नव्हती की यांचं म्हणजे त्यांना असं केअर नव्हती का? हां, काळजी नव्हती की आपल्या मुली आहे, त्यांचं काहीतरी हे करावं, चांगलंच करावं, काहीतरी त्यांच्याबद्दल स्वप्न बघावे, काहीच नाही. फक्त अच्छा. त्यांचं ते एकच होतं, आपल्याला म्हणजे आपले स्वतःचे छान शौक पूर्ण करायचे, ते दारू पिणं तेवढंच. अच्छा. बाकी त्यांना काही दिसत नव्हतं. मारहाण करायचे घरामध्ये, आईला पण मारायचे. वातावरण सगळं हे विचित्रच होतं घरामध्ये नाही का. माझ्या बहिणीचं पण तेच केलं त्यांनी. ती पण 14-15 वर्षाची होती. त्यावेळेस तिचंही लग्न लावून दिलं. पुढे नशेच्या नादात की म्हणजे त्यांना असं काही नव्हतंच की मुलगी द्यायची आहे, मग तिथं जावं, चौकशी करावं, हे ते काहीच नाही. कळतच नव्हतं एवढं. बरं. त्यांनी तिचंही तसंच केलं. तिचा डिवोर्स झाला होता. तुझं लग्न कसं ठरवण्यात आलं? घरामध्ये आता मी होते ना, मग माझा मामा होता. मामाने मला म्हणजे हे केलं की मला स्थळ आणायला चालू केले की करून द्या. मग माझी आई म्हणली, आत्ताच नको, लहान आहे ती अजून. किती वय होतं? 14 वर्ष. 14 वर्षाचं होतं. हो, 14 वर्षाची मी, लग्न झालं होतं 14व्या वर्षी माझं. त्याच्या अगोदर 5-6 महिन्याने तरी मला स्थळ आणायला चालू केले होते. बरं. आणि मामाने सांगितलं की आपण करून टाकू हिचं लग्न. आई बोलली नको, लहान आहे ती अजून, नको आत्ताच. मामा बोलला लहान आहे तर म्हणजे लहान आहे म्हणजे तिला काही हाताने भाकर खायची नाही समजत, इतकी लहान आहे का, असं बोललं. आई पण म्हणजे आई काय बोलली नाही त्यांच्यासमोर, कारण की आता बघणारे मागं पुढं कोणीच नव्हतं ना, तेच होते, मामाच होते फक्त. बरोबर. कारण पप्पा तर ड्रिंक करायचे आणि काही जरी झालं तरी मग मामाशिवाय पर्यायच नव्हता. मग त्यांचं ऐकणं हेच होतं. आईनं पण काही त्यांच्या पुढं गेली नाही. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी आणले, स्थळ आणायला चालू केले. 2 का 3च काहीतरी स्थळ आले, येऊन बघून गेले. तर मामा म्हणला, किती असं म्हणजे किती वेळ तुम्ही असंच हे नाही ते नाही असं करत राहणार आहे मुलगा चांगला आहे. मुलगा होता चांगला होता त्यावेळेस, वय होतं जास्त, पण बघताना ह्यांनी बघितलं होतं की माळकरी घर होता पूर्ण. बरं. किती वय होतं अंदाजे मुलाचं? 26 वर्ष. 26 वर्षाचा हो. आणि तू 14. हो. बरं. माझं 14 वर्ष होतं, त्यांचं 26. माळकरी घर होतं सगळं. सासरे ते जरा देवाचं हे ते करत होते. म्हणजे सगळे चांगले होते. घरामध्ये असं काही हे नव्हतं, बांधलेलं घर वगैरे काही नव्हतं. प्लॉट घेतलेलं होतं रिकामं नवीन. तिथं पत्र्याचं पार्टिशन केलेलं आणि शेती होती. आम्हाला सांगितली होती काहीतरी 1.5 एकर काहीतरी शेती होती. ती पण रस्त्याच्या अर्धी इकडच्या बाजूला, अर्धी तिकडच्या बाजूला, मध्ये रस्ता गेलेला. तर ती शेती नसल्यातच नाहीच म्हणून सोडा, पण 1-1.5 एकर होती असं सांगितलेलं. ओके. मुलाचं आम्ही गंगाखेड आहे ना, गंगाखेडमध्ये त्याचं दुकान होतं मुलाचं. आणि मुलाने सांगितलेलं मी 30,000 रुपये महिना कमवतो. 30,000 रुपये महिना. 30,000 होतो. मग ते 2015 मध्ये 30,000 भरपूर झाले ना. मग ठरवलं 55,000 हुंडा, एक अंगठी आणि मोठं लग्न म्हणजे माझ्या आई पप्पांची नव्हती ऐपत एवढी, पण तरी पण त्यांनी तेवढं मोठं लग्न करून दिलं. आणि तरी पण मग लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर सगळे भांडे बिंडे सगळं म्हणजे जवळपास 2,500-3,000 हजार पब्लिक असेल माझ्या लग्नाला. एवढं मोठं लग्न केलं होतं. बरं. आणि तरी लग्नात सासूबाई रुसल्या. का बरं? म्हणजे व्यवस्था बरोबर सगळं व्यवस्थित नाही झालं. माझं ते सासूचा मान असतं ना, समई लावा, ताटाच्या खाली वटकन लावा, हे लावा, ते लावा पूर्ण. आणि माझ्या आईचं कसं आहे, माझ्या पप्पाला भाऊ नाहीत. माझ्या पप्पाला कोणी म्हणजे भाऊ बहीण कोणीच नाही. माझे पप्पा अनाथ आहे. ओके. तर आणि आईचं पण मावश्या 4च मावश्या आहेत. पण त्या पण आता आईचं कसं असते ना, मावश्या सगळे प्रत्येकाच्या आपापल्या संसारात असतात. तरी पण त्या आल्या होत्या समजा, पण जे भावकी असते, जे घरातले लोक असते, त्यांचं वेगळंच असते ना. मग ते माझ्या आईने लग्नामध्ये सगळं बाकीचं बघायचं का त्या सासूच्या पुढं म्हणजे ते वेन म्हणून तिच्या मागं फिरायचं. हे त्यांनी अजिबात समजून नाही घेतलं. त्यावेळेस पण बरंच म्हणजे परेशान केलं लग्नात. अख्ख्या लग्नात परेशान केलं. माझी आई रडत होती अख्ख्या लग्नात की यांना हे कमी पडलं, ते कमी पडलं, लक्षात दिलं नाही, जेवायलाच विचारलं नाही, हे ते काही प्रत्येक गोष्टीवरून त्यांनी ते केलं. लग्न झालं. तिकडे गेल्याच्या नंतर चांगलं होतं आमचं नाही का. म्हणजे तिथं गेल्यानंतर पण ते म्हणायच्या की कोणी आता नवीन नवरी आहे, मग बघायला येत होत्या ना बायका. बघायला आले की ह्या सांगायच्या म्हणजे त्या बायका म्हणायच्या, हो छान आहे मुलगी, नवरी छान आहे. माझी सासू म्हणायची, हां याला भेटतच नव्हती म्हणून असली आणली करून, त्याला काही पोरगी भेटली नसती का. म्हणजे ते काय झालं होतं की माझा एक मामा होता, चुलत मामा. त्यांच्या इथं ते जो मुलगा समजा मला बघायला आलेला, म्हणजे ते तिथं कामाला होता.
तर त्यांची आणि माझ्या मामाची ओळख होती. मग त्यांनी सांगितलेलं की मुलगी आहे अशी. मग ते दोघं जण बघायला आलेले आणि मग त्यांनी पसंतही सांगितली. नंतर सासरे आणि अजून कोणतरी आले होते, माझे मामाच आले होते वाटतं. त्यांनी पण पसंत केली आणि सासूबाईंनी मला लग्नातच बघितले. तर मग त्यांना मी पसंत नव्हते. मुलगी चांगली नाही, त्याला काही भेटली नसती का, परत हुंडा नाही भेटला, फुकट आणली असं म्हणायचे. माझ्या पप्पांची एवढी पण ऐपत नव्हती की ते 10,000 पण देते, एवढे पण नव्हते. तरी त्यांनी 55,000 दिले होते आणि एक अंगठी ती सगळ्यांच्या समोर दिली होती. पण म्हणजे ते काय झालं होतं की त्या मुलाने सांगितलेलं की तुम्ही हो बोला फक्त, म्हणजे अंगठीसाठी मोडू नका, मी तुम्हाला करून देतो. त्यांनीच 5 ग्रामची अंगठी करून दिली होती पप्पाच्या हातात. पण ती आम्ही साखरपुड्याच्या दिवशी घातली. साखरपुड्याच्या दिवशी घातली. मुलाचा स्वभाव चांगला होता. अगोदर होता. अच्छा, बर अगोदर होता. बर. मग ते झालं. नंतर लग्न झालं. 6 महिने सगळं व्यवस्थित होतं. हे सासूचे समजा मी 14 वर्षाचे होते, सारखे उठल्यापासून तर जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत त्यांचं कंटिन्यू माझ्या मागं असायचं. एकतर मी चांगली नाही दिसत त्याच्यावरून, मला कामं नाही येत त्याच्यावरून, भांडे नाही घासता येत, कपडे नाही धुता येत, स्वयंपाक नाही येत. मी 14 वर्षाची होते. मला काय येणार आहे बरं? मी भांडे खेळता खेळता उचलून लग्न लावलं. ह्यांनी मंडपात आणून उभं केलंय आणि त्यांना असं अजिबात वाटत नव्हतं की समजून घ्यावं, हे करावं. ओके. आणि नवऱ्याला सांगायला गेलं तर तो म्हणायचा जाऊ दे, आईला म्हणजे सवयच आहे बोलायची, जाऊ दे नको मनावर घेऊन. असं करता करता एक 6 महिने व्यवस्थित होतं आमचं. 6 महिने त्याच्यानंतर चालू झालं. आम्ही गंगाखेडला गेलो, रूम केली सेपरेट आम्ही आणि तिकडे गेलो राहायला. घरी नव्हता मग, कारण सासूबाईचं आणि माझं पटतच नव्हतं. मग अच्छा. तिकडे गेल्याच्या नंतर पण ह्यांचं चालू झालं. मग त्यांचं घरी उशिरा यायचं, लक्ष नाही द्यायचं. किंवा मला जर समजा काही पाहिजे असेल, म्हणजे मला कंटिन्यू पहिले तर टॉर्चर होतं की तू काम नाही करत म्हणजे मी बाहेर जात नाही, पैसे कमवत नाही, हे. अच्छा, ओके. हां, की तू कामाला जा, हे कर ते कर. पण आता मी होते लग्न झाल्यावर 6 महिने म्हणजे 14 वर्ष पूर्ण झालेले, 15 वर्ष झाले असतील समजा. बरोबर. 15 वर्षाची मी. आणि मी काय म्हणजे मला कुठं समजणार आहे बरं एवढं की संसार कसा असतंय, काय करायचं, संसार पुढं कसा न्यायचा आहे, ते संसाराच्या गोष्टी काय समजणार आहेत मला. अर्थातच. आणि काही मला एवढं नव्हतं समजत. मी जरा अल्लड पण होते. नव्हतं मला समजत की काम करायला पाहिजे, घरात जपून वापरायचं. तर तिथं मला काहीच मला तिथून नव्हतं. लग्न झालं 7 वर्ष तिथं होते मी. 7 वर्षात मला ना कधी चप्पल घेतली आहे, ना कधी साडी घेतली आहे, ना कधी ड्रेस घेतला आहे, ना कधी काहीच नाही तिकडे. काहीच नाही. बेसिक ज्या नेसेसरी गोष्टी असतात Basic महिलांच्या, त्या पण नाही. काहीच नाही. सगळं चप्पल तुटली आहे, हां आता आईकडे जाणार आहेस ना, मग तिकडे गेलं की घेऊन ये. मी भर उन्हाळ्यामध्ये सर गावाला असताना मेचा महिना चालू होता, माझी चप्पल तुटली होती. आणि आमच्या गावाकडं कसं आहे, सगळं काही तिथं जागेवर नव्हतं. 1-1.5 किलोमीटर लांबून पाणी आणायचं डोक्यावर. बरं. आणि मी मेच्या महिन्यात दुपारी 1-2 वाजता सुद्धा मी बिना चप्पलचं पाणी भरले. एवढ्या उन्हात. मेचा महिना म्हणजे किती ऊन असतं. खूप. आणि एवढ्या उन्हामध्ये मी पाणी भरले. पण मला 15 दिवस मी बिना चप्पलची होते. मला कोणी सुद्धा बोललं नाही का तुला चप्पल, नवऱ्याने पण घेऊन नाही दिली. आणि नवऱ्याचं काय कारण होतं त्यावेळेस की मी जर तुला आणलं तर मला घरचे बोलतील, म्हणजे घरचे काय, त्यांना नको वाईट वाटायला. पण तुम्ही वेगळे राहत होते ना? नाही, त्यावेळेस एकत्रच होतो आम्ही. नंतर मग हे सगळं चालू होतं, त्याच्यामुळं मग नंतर आम्ही गंगाखेडला आलो राहायला. मग गंगाखेडला आल्याच्या नंतर तिथं पण तेच होतं. आमचं गाव आणि ते किती 10-12 किलोमीटरचा फरक होता फक्त. सकाळी 7 वाजता घरी रोज कोणी ना कोणतरी यायचं. आम्ही इकडे होतो राहायला. त्यांना म्हणायला होतं की तुम्ही तर तिकडे दोघंच राहता, तिकडे आईश करतात, तुमचं काय आहे असं तसं. पण सकाळी उठलं 7 वाजता, आज सासरा आलाय, उद्या सासू आली, परवा नणंद आली, आणि यायचे आणि काय करायचे की बाहेर दरवाजात बसायचे, उठायचे वाट बघत. आणि आता एवढं काही त्यावेळेस नसतंय नॉलेज, हे का लवकर उठावं, हे करावं, काहीच नाही. आम्ही मस्त निवांत राहायचं. ह्या येऊन दरवाजात बसायच्या बाहेर. आणि मग उठले की नंतर मग परत लगेच तुम्हाला संसाराची अक्कलच नाही, एवढा वेळ झोपायचं म्हणल्यावर कसं व्हायचं, एखाद्या महाराणीसारखे थाट चाललेत, हे ते असं काय बोलत होते. आता ते मला, सिंगल रूम होती आमची. आणि मी काय करणार आहे बरं दिवसभर, बरोबर. काय करणार आहे मी घरामध्ये. मोबाईल होता माझ्याकडे कीपॅडचा, आणि हेडफोन लावून मी गाणे ओपन पण नाही आवाज केला, कारण की जर आले बाहेरून कोणी तर बाहेर आवाज जाईल.
आणि त्यांना वाटन का मी मोबाईल बघत बसले म्हणून मी हेडफोन लावून गाणे ऐकते. आणि मेमरीचा मोबाईल होता, मेमरी होती त्याच्यामध्ये. मी गाणे ऐकत बसलेली, माझे सासरे आले आणि बघितलं. आल्याच्या नंतर त्यांनी दरवाजा वाजवला. मग दरवाजा वाजवला की मी काय केलं, आणि मी नेमकं त्यावेळेस नेमके गाऊन घेतलेले होते घालायला. मी साडी घालत होते कंटिन्यू, बरं. गाऊन घेतलेले मी घालायला. आणि मी गाऊन घातलेला आणि मला वाटलं आता कशाला कोण येईल, मला ह्याची गॅरंटी म्हणजे काही हे नव्हती. मी घरात बसलेली आणि ते आले, दरवाजा वाजवला की मी पटकन उठले. ते तसंच हेडफोन काढले, मोबाईल चालू जसा होता ते बंद करायचं पण मला हे नाही झालं. मी गादीच्या खाली ठेवला झाकून आणि मी दरवाजा उघडला आणि मी बाहेर काहीतरी आणायला गेले असेल. ह्यांनी काय केलं, तोपर्यंत बघितलं, त्यांना गादीच्या खाली मोबाईल दिसला माझा. मग ते त्यावेळेस काही नाही बोलले मला. पण मग नंतर ज्या एक वेळेस आमची असं बैठक म्हणजे मीटिंग घेतली होती, त्यावेळेस ते मला म्हणतात, तुला लाज वाटते का, तू गाऊन घालून घरामध्ये मस्त हेडफोन लावून गाणे ऐकत झोपतेस, असं म्हणतात मला मीटिंगमध्ये. सगळ्यांच्या समोर असं बोलतात मला, तुला लाज वाटते का थोडी तरी. मग त्यांना काय बोलायचं, मी बोलले त्यांना. घरातच होते ना, रस्त्यावर तर नव्हते ना फिरत. गाऊन बी घातला होता मी, हेडफोन गाणे बी ऐकत होते, सगळं करत होते, पण मी घरात होते ना. अर्थातच, बरोबर आहे. दरवाजा लावलेला होता पण तेही नाही करायचं, घरामध्ये पण झोपायचं पण नाही. म्हणजे इतकं ते कसं होतं त्यांचं काय, मला म्हणजे अजूनही समजत नाही की नेमकं त्यांच्या मनात काय होतं, काय करायचं माणसाने. त्यांनी मुलीचं वय नाही पाहिलं, नाही. त्यांनी फक्त सून बघितली. सून बघितली त्यांनी, वय नाही बघितलं. सून आली म्हणजे ती कुठंतरी डिग्री घेऊन आलेली आहे सुनेची, की तिला सगळं येतं, तिला सगळं जमतं. त्यांनाही वाटायचं, त्यांच्या अपेक्षा माझ्याकडं, मला स्वयंपाक परफेक्ट जमला पाहिजे. घरात आता सासू सासरे, नणंद होती, इथंच राहायची नणंद. तिचं पण म्हणजे चालत नव्हतं व्यवस्थित, आमच्याकडेच राहायची. नणंद होती, नंदाचं एक मुलगी होती, लग्न झालं त्यावेळेस एकच मुलगी होती, नंतर एक मुलगा झाला त्यांना. नंदाची मुलगी दीर लग्न झालं नव्हतं, दीर होता, दीर आणि आम्ही दोघं. म्हणजे एवढ्या माणसांचं काम मी एकटीने सगळं करायचं, कपडे भांडे सगळं. आणि सकाळी 8 ते 9 वाजता माझं सगळं काम झालेलं पाहिजे. मी ह्यांच्यासोबत शेतातही जायला पाहिजे, तिथून येऊन पण मी संध्याकाळचं सगळं मी करायला पाहिजे, स्वयंपाक भांडे, सगळ्यांना ताट वाढणं, सगळ्यांना हातात पाण्याचा ग्लास मी नेऊन द्यायला पाहिजे. ओके. हे त्यांच्या अपेक्षा होत्या माझ्याकडून. मला नव्हत्या होत, मला होतच नव्हते ना. एवढं कोण करणार, म्हणजे बरोबर आहे. मला काम करायचं माहितीच नव्हतं, खाल्लेलं ताट पण उचलायचं माहिती नव्हतं. तिथे जाऊन मी यांचं सगळं एवढं, तरी मी प्रयत्न करत होते करायचा. ऐकून घ्यायचे तेव्हा मी काय बोलत नव्हते, तशी मी लई फटकळे. हो का? अच्छा. तशी मी लई फटकळे, पण मी त्यावेळेस बोलत नव्हते. नवीन होते एकतर आणि लहानही होते, आणि घरच्यांनी सांगितलेलं काही झालं तरी पण शब्द नको येऊ देऊ, हे ते मी ऐकून घ्यायचे आपलं. आणि मग पुढे एवढ्या सगळ्या गोष्टी होत होत्या, तुमचे मिस्टर तुमच्यावरती प्रेम पण करत नव्हते, कारण 7 वर्ष तुम्हाला काय त्यांनी दिलंच नाही. प्रेम म्हणजे काय, त्यांचं फक्त एक होतं डोक्यात टार्गेट, की कसं आहे माहिती आहे का, त्या लोकांची मेंटॅलिटी अशी होती सगळ्यांची घरातल्या, लग्न झालंय, घरात आली आहे बाहेरची कोणीतरी मुलगी, ती मुलगी म्हणजे ती सजीव नाही आहे, तिला जीवच नाही, ती मशीन आहे. ती आली आहे, मशीन आणली आहे घरामध्ये, आपण सासू सासऱ्यांच्या हाताखाली काम करायचे तिनं, सगळ्यांचं सगळं बघायचं तिनं, सगळं. म्हणजे तिला स्वतःच्या फिलिंग नाही, तिला स्वतःची काही इच्छा नाही, तिला स्वतःचं काहीच नाही. आणि नवऱ्याचं फक्त एवढंच होतं की ही मला आणून दिलेली, ती फक्त स्वतः आपलं यूज करण्यासाठी, बाकी तिला काहीच नाही. म्हणजे नवराही तसा, बाकी सगळे तसेच होते, की त्यांना असं कधी वाटलंच नाही की मला पण काहीतरी पाहिजे असेल, मलाही काहीतरी विचारावं, कधीतरी विचारावं. ते रिस्पेक्ट म्हणा, ते प्रेम म्हणा. हां, कधीच त्यांनी असं मला कधी जेवलीस का म्हणून पण नाही विचारलं कोणी, कधीच नाही, नवऱ्याने पण नाही. त्यांचं एकच होतं की प्रेम म्हणजे त्यांच्या नजरेत असं होतं की फक्त फिजिकल होणं म्हणजेच बस तेवढंच, त्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि ते पण पाहिजे. म्हणजे बायकांना जर नाही त्या गोष्टी पुरवल्या तर बायका बाहेर जातात, हे त्यांची मेंटॅलिटी अशी होती की बायकोला जर कमी पडलं तर बायको बाहेर जाते. मग त्याच्यामुळं तिचं तब्येत बरी नसो, तिचा मूड असो नसो, ती रागात असो, टेन्शनमध्ये असो, ती कुठल्याही हालतमध्ये असो, ती एक वेळेस मरायला जरी झालेली असेल तरी पण त्यांनी तिला सोडायचंच नाही. बापरे. सोडायचंच नाही. मग बाकी दुनिया काही पण, म्हणजे काही पण असो, बाकी सगळं म्हणजे पुरुषार्थ साधून घ्यायचा. असं होतं.
आणि ते मला त्यावेळेस मी लहान होते, मला काही त्या गोष्टीचं जास्त काही असं अट्रॅक्शन नव्हतं किंवा मला ते नको नको असं वाटायचं. मला ना असं सकाळी मी असायची, फ्रेश असायची सकाळी 3-4 वाजेपर्यंत मला काहीच नाही वाटायचं. 4 वाजले की मला असं जसं जसं दिवस खाली जाईन मला टेन्शन यायचं माहिती, मला धडधड वाढायची, टेन्शन यायचं. मला असं वाटायचं रात्र व्हायलाच नको, नकोच रात्र. ती रात्र व्हायच्या आधी मला मरण आलेलं बरं असं वाटायचं. अरे असं रोज म्हणजे रोज असंच व्हायचं, रोज एकही दिवस नाही. आणि ज्या वेळेस मला पिरियड आले, समजा त्यांनी घरामध्ये म्हणजे आमच्या ते सगळे माळकरी होते, हे होतं, तर मग आम्हाला स्वयंपाक वगैरे करायला नाही हे व्हायचं, जमायचं नाही. तर मला सांगावं लागायचं ना, कारण आम्ही दोघंच राहत होतो रूमवर. आणि मला सांगावं लागायचं की आज बाहेरून पार्सल घेऊन या किंवा जेवून या, मला नाही आहे स्वयंपाक करायचा, असं सांगावं लागायचं. मी हे ना, मला पिरियड आले आणि मला सांगायचं झालं तर मी अगोदर म्हणजे डायरेक्ट रडायची, मी माहिती आहे रडायची. कारण मी सांगू कसं, म्हणजे मला सांगायची भीती वाटायची, मी कसं सांगू. इतकं टॉर्चर करायचे मला की मी जर समजा सांगितलं त्यांना की पिरियड्स आले, मला इतकं घाण बोलायचे, इतके शिव्या द्यायचे, इतकं म्हणजे असं कशासाठी, कारण त्याला असं होतं की मूल नाही होत. लग्न झाले की 6 महिन्यात त्यांना पाहिजे होतं, पण ते झालं नाही. 4 वर्षानंतर झालं, मला 4-5 वर्षानंतर झालं. पण ते त्यांनी 1 वर्ष शांत बसले, 1 वर्षानंतर त्यांनी चालू केलं हे की होतच नाही, वांज आहे का काय, नशिबात अशी कशी पडली, हे ते. इतकं म्हणजे इतकं काय बोलायचे, इतकं काय बोलायचे की विचारायचंच काम नाही. मी अक्षरशः रडायची. मी 4 दिवस मी खायचं नाही, प्यायची नाही, झोपायची. तुम्ही खूप घाबरायचे का मिस्टरांना? खूप घाबरायची. म्हणजे मारायचे का? हां, मारायचे पण अगोदर एवढं म्हणजे आमचं ना अगोदर जास्त लय वाढलेलं नव्हतं समजा. थोडंफार गावाकडं असताना पण मारायचे, पण सरासरी जास्त नाही. ते बोलूनच जास्त हे करायचे. मी त्या बोलण्याला जास्त घाबरायचे. म्हणजे आपल्याला हे होतं ना, कोणी जर आपल्याला बोलतंय समजा तू वांज आहे का, म्हणजे कसं बोलतं ते, वांजच आहे, अशी कशी पदरात पडली काय माहिती, कुठून माझं नशीब फुटलं होतं की मी हिच्या दाराला गेलो, हे ते भिकारी होती, हिला घालायला कपडे नव्हते तरी मी आणले, हिच्याच्याने साधं मला एक सुख पण देणं होत नाही, असं तसं इतकं काय बोलायचे ती सासू. आणि नंतर ही दुसरी सासू. मला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत 4 दिवस मी पिरियड आल्याच्या नंतर मी 4 दिवस मी खायची नाही, प्यायची नाही, कंटिन्यू रडत असायची, कंटिन्यू. आणि मेन म्हणजे त्यांचा ते प्रॉब्लेम नव्हता, त्यांना मूल पाहिजेच असं काही नाही, ते फक्त एक कारण होतं सांगायला. पण त्यांचं हे होतं की त्यांना त्यांची हवस पूर्ण करायची होती. हां, 4 दिवस मग जमत नव्हतं ना, त्याच्यामुळं मग ते मला शिव्या द्यायचे, बोलायचे, मारहाण पण करायचे, दारू पिऊन यायचे. मग दारू पिऊन आले का मी विचारायची, मग मला असं डायरेक्ट बोलायचे की तू कोण मला विचारणारी, मी कुठेही. आणि त्यावेळेस काय झालं, ह्यांना काय मला माहिती नाही कुठं असायचे, रात्रभर घरी नसायचे. ते रात्रभर घरी नसायचे, सकाळी यायचे 6 वाजता. त्यांना काय झालं, ते मित्र हे ते लागले, म्हणजे सवय लागली. रात्रभर पत्ते खेळत बसायचे, ते बाहेर जायचे, पत्ते खेळत बसायचे. काय करायचे मला नाही माहिती, पण मला असं सांगितलेलं की मी पत्ते खेळतो बाहेर जाऊन. सकाळी घरी यायचे. मग ह्या गोष्टी मी त्यांच्या घरी सांगायची, सासऱ्यांना सांगायची की बाबा हे रात्रभर घरी नसतात, हे कुठं असतात काय, त्यांना विचारा. मी जर विचारायला गेले ना, तर तू कोण आहेस मला विचारणारी, बायको आहेस ना, बायकोची जागा पायाखाली असते, तू मला विचारायचं नाही. तुला खायला भेटतं ना 3 टाईम, तू खायचं आणि बसायचं आहे, तू जास्ती फालतू प्रश्न विचारायचंच मग मला, असं होतं. आणि मग मी सासऱ्यांना सांगायला सुरुवात केली ना, मग सासूला सांगितलं, घरी सांगितलं का मग मला मारहाण करायची. तू घरी कसं काय सांगितलं माझं, म्हणजे काही बोलायचंच नाही, काही बोलायचं भावना व्यक्त करायच्या नाहीत, काही प्रॉब्लेम असेल तोही सांगायचं नाही. भावना. पण एक आपला नवरा रात्रभर घरी नसतो म्हणल्यावर एक कुठलीही बायको विचारणारच ना की बाबा तू रात्रभर. आणि 1 दिवस नाही, कंटिन्यू 1 वर्षभर ते कंटिन्यू बाहेर असायचे, कंटिन्यू एकही दिवस घरी नसायचे. मग विचारणारच ना, कोणीही विचारणार. मग विचारलं तर ते मला नाही सांगायचे. मग मी घरच्यांना सांगितलं की बघा तुम्ही लक्ष द्या, असं होते. त्यांनी पण ते सट्टा लावायला चालू केलं होतं IPLवर. त्याच्यावर त्यांनी भरपूर पैसे घेतले, 10 लाख रुपये कर्ज करून घेतलं. 10 लाख रुपये? 10 लाख रुपये कर्ज केलं. मी सासऱ्यांना सांगितलं, आई मला माहिती होतं, म्हणजे लोक सांगायचे नाही का हे असं करते, हे त्याला सांग, हे चांगलं नसतात गोष्टी, हे ते बाहेरचे सांगायचे. मग मी घरच्यांना सांगितलं की असं चाललंय म्हणलं, ते काय सट्टा बिट्टा लावतात मला माहीत नाही म्हणलं, पण ते बघा एखाद दिवशी खड्ड्यात जातो ना आपण,
माझी सासूबाई काय विचारायच्या त्यांना विचारायच्या, ती खेळायचं बंद केलंस का, चालू आहे? ते म्हणायचे नाही, कधीतरी खेळतो. आणि पैसे येतात का जातात मग? पैसे येतात का जातात मग? तर हे सांगायचे की नाही, मी जाऊ देत नाही पैसे, मला म्हणजे मला माहिती आहे खेळायची, मी जाऊ देत नाही पैसे, येतातच. हां, मग ठीक आहे, जात असल्यावर खेळू नको असं एवढंच बोलायचे. जात असले तर खेळू नको. म्हणजे ते प्रोत्साहन दिल्यासारखं आहे ना सर. ह्यांना मी सांगते की बाबा, ही गोष्टी चांगल्या नाहीत, पत्ते काय, सट्टा काय, ह्या गोष्टी चांगल्या आहेत का? नाही ना. ते आज जरी पैसे आले तर उद्या आपले पैसे जातातच, हे माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. तरी पण ते विचारायचे. कधी सासरे एवढे हे होते, पण त्यांनी पण कधी त्यांना रोकटोक केली नाही, सासूबाईने केली नाही, कोणीच नाही केली. 10 लाख रुपये कर्ज झालं. मग कर्ज झाल्यामुळं आम्हाला गाव सोडावं लागलं, इकडे यावं लागलं. ओके, आळंदीला. हां, बरं. कर्ज झाल्यामुळं आम्हाला इकडे यावं लागलं. तर ते नंतर मला काय म्हणतात माहिती आहे का, माझ्यामुळं कर्ज झाला, मी हॉटेलवर जायची जेवायला. काय संबंध? म्हणजे मी हॉटेलवर जायची आणि म्हणून कर्ज झालं 10 लाख रुपये असं म्हणायचे ते. अजूनही तेच म्हणतात. अच्छा. अजूनही म्हणतात. मी खड्ड्यात घातलं त्यांना, माझ्यामुळं कर्ज झालं. आणि काय तर म्हणजे नवीन लग्न झालं होतं आमचं. मग नवीन लग्न झाल्याच्या नंतर असतात ना की आम्ही कुठं फिरायला आम्ही गेलो नाही बाहेर, कुठं काहीच आम्ही एन्जॉय फक्त एवढं केलं का, आम्ही कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून कधीतरी आम्ही जेवायला बाहेर जात होतो. पण रोज कोण जाते हो सर? नाहीच. कोण जाते रोज जेवायला? खरं आहे. आणि ते बोलणाऱ्यालाही काहीतरी वाटलं पाहिजे, ऐकणाऱ्यालाही काहीतरी वाटलं पाहिजे. त्यांनी सगळीकडे हेच केलंय की माझ्यामुळे कर्ज झालंय का, तर मी जायची. आणि त्यांचा मुलगा नव्हता जात. त्यांचा मुलगा नव्हता जात, मी एकटीच जायची जेवायला, रोज जायचे. मग सट्ट्यात पैसे नाही गेले किंवा ह्यांच्या मौज मस्तीत पैसे नाही गेले, फक्त जेवणात तेवढे पैसे गेले सगळे. जेवणात तेवढेच गेले. हा तुमचा दुरावा वाढत गेला. हा, दुरावा वाढत गेला. म्हणजे बऱ्याच गोष्टी सर. एकदा काय झालं, माझं लग्न झालं, पहिली संक्रांत होती. संक्रांत असते ना, संक्रांतीला आपल्याकडं काय, आमच्याकडं तरी पहिल्या संक्रांतीला, आत्ता तर लग्नाच्या अगोदर पण जर लग्न जमलेलं असेल आणि संक्रांत आली तर तिला साडी, बांगड्या, म्हणजे जे एका सवासणीचं सगळं काही ते साज शृंगार असते पाठवतात. बरोबर. आणि लग्न झाल्यावर पण पहिल्या संक्रांतीला तर घेतातच सगळे. माझी पहिली संक्रांत होती, मला साडी नाही घेतली, मला काही नाही घेतलं. माझ्या सासूबाईंनी काय केलं, घरातली साडी होती एक लग्नातली, कुठली तरी आलेली, मला दिली. आणि म्हणलं ह्या वेळेस आहे ना लग्न हे झाले, म्हणजे लग्नामुळं कर्ज वगैरे झालेलं आहे, त्याच्यामुळं आता काही साडी घेऊ शकत नाही, तू एक काम कर, एवढे वर्ष तू भागून घे, मी तुला पुढच्या वर्षी साडी घेते. मी म्हणलं ठीक आहे म्हणलं. मी घरातली साडी घातली आणि दिवसभर घातली. 4-5 वाजता माझ्याकडून त्यांनी ती साडी काढून घेतली. मला म्हणल्या की तू अशी साडी थोडी घालणार आहे, म्हणल्या रोज वापरायला थोडी, ठीक आहे काढ म्हणल्या, मी याच्या बदल्यात तुला दुसरी साडी देते चांगली. आणि त्यांनी ती काढून घेतली आणि ती ठेवून दिली. मला पहिल्या संक्रांतीला पण साडी नाही, तिथून काहीच नाही, ती त्यांनी घेतली. किती मग म्हणजे विचारांची पातळी कळते याच्यामध्ये. आणि 55,000 हुंडा दिला होता मला. 55,000 लग्न पूर्ण त्याच्यामध्ये झालं. सांगते सर, त्यावेळेस काहीतरी 3,000 ग्राम काहीतरी सोनं होतं. मला 6 ग्रामचे झुंबर केलेले होते कानातले. आणि दुसरं काही नव्हतं. 1.5 ग्रामचं मणी मंगळसूत्र होतं आणि चेन जोडू, बस एवढंच होतं. त्यांनी काय केलं, मला लग्न झालं की लगेच सांगितलं, 8 दिवसातच सांगितलं की हे रोज नको घालू, म्हणल्या काढून ठेव, कानातले काढून ठेव, रोज घालून उगाच म्हणजे हे नको नाही का, खराब कशाला करते म्हणल्या, कुठं जायचं असलं तर घालत जा. मग ठीक आहे म्हणलं, मी त्यांचं ऐकलं, काढून ठेवले. पुन्हा 15 दिवसांनी आल्या माझ्याकडं आणि मला म्हणल्या की असे तर ठेवलेले आहेस म्हणल्या, मग ते लग्नात कर्ज झाले तर ते कर्ज फेडायला आता कामी होते, नंतर तुला मी घेते, दिराच्या लग्नामध्ये घेते असं म्हणले. आणि त्यांनी घेतले ते झुंबर, घेतले, मोडून टाकले त्यांनी, मोडलो. बरं. मला माझ्या साड्या 2100 रुपयाची लग्नाची साडी होती माझी, एक 1700ची, एक 1500ची, एक 500ची होती आणि एक तर घरातलीच होती हळदीची साडी. बरोबर. अशा साड्या, म्हणजे सगळं त्यांच्या ते गाडीचं भाडं सुद्धा माझ्या पप्पाच्या पैशातून, हुंड्याच्या पैशातून झाले. त्यांचं 50-55 पूर्ण लग्न झालं. मला यांना कर्ज कशाचं झालं लग्नासाठी, मला हे अजून माहीतच नाही, मी विचारलंच नाही त्यांना. आणि कर्ज झाले म्हणता माझे दागिने त्यांनी घेतले. मला कधी कुठली गोष्ट दिली नाही, कधीच काहीच नाही दिलं. चप्पल, माझं एक जोडवं हरवलं, मला म्हणल्या एक जोडवं हरवलं, दुसरं जोडवं त्यांनी काढून घेतलं आणि मला म्हणले तू आता
नागपंचमी आलेली होती, तू गावाला जाणार आहेस ना, मग येताना तिकडून घेऊन ये, आईला सांग करायला. तर त्यांनी काय केलं, संक्रांतीला माझ्या सासूने फोन करून सांगितलं की तिला गेल्या वेळेस पण साडी नाही घेतली, ह्या वेळेस पण साडी नाही घेता येणार, तर तू कमीत कमी बांगड्या भर तिला, असं सांगितलं. मग यांनी मला विचारलं की ठीक आहे, बांगड्या भरायला किती पैसे लागतील तुला. मी त्यांना सांगितलं 50 रुपये डझन होत्या बांगड्या त्यावेळेस, तर मला 1 डझन, आणि मी जास्त काही बांगड्या घालत नव्हते, मला 1 डझन कसं झाल्या, 50 रुपये सांगितले मी. मग ठीक आहे, आम्ही मार्केटला गेलो. तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी मला, त्यांच्या मित्राचंच दुकान होतं, तर तिथं घेऊन ते गेले, मला तिथं बसवलं आणि ते गेले बाहेर, तू घे उरकून, मी आलोच म्हणून. मग मी तिथं गर्दी होती त्याच्यामुळं मी आपलं टाईमपास करत होते. मला त्या बेंटेक्सच्या बांगड्या आवडल्या, मी बघत होते, फक्त मला घ्यायच्या नव्हत्या. त्या माणसाने काय केलं, त्या दुकानदाराने काय केलं की ठीक आहे, माझा मित्रच आहे म्हणता म्हणता त्यांनी माझ्या जबरदस्ती हातात बांगड्या घातल्या. त्या एक साध्या काचेच्या बांगड्या 1 डझन घालायच्या होत्या मला 50 रुपयाच्या, आणि त्या बेंटेक्सच्या होत्या 100 रुपयाच्या. ओके. त्या पण त्यांनी घातल्या. मी नको, मला माहीत होतं ना या माणसाला नाही आवडणार, तर मला नव्हत्या घालायच्या, तरी पण मी नको म्हणता त्या माणसाने तरी घातल्या, जबरदस्ती घातल्या. मग घातल्याच्या नंतर हे आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं किती झालं बिल, त्यांनी सांगितलं 150 रुपये. मग 150 सांगितलं की मला त्यांनी विचारलं 150 रुपये कसं काय, तू तर 50च बोललीस. मग मी सांगितलं ह्या बांगड्या मला घ्यायच्या नव्हत्या, त्यांनी घातल्यात, म्हणलं मला आवडल्यात तर मी घेतल्या. आता तू कसं काय घेतल्या, कोणाला विचारून घेतल्या, तू तर म्हणलीस ना की 50 रुपयाच्या बांगड्या भरायच्यात, मग तू 150 रुपयाच्या बांगड्या कसं काय भरल्यास, असं बोलली. आणि ते जे दुकानदार होते ना, ते म्हणत होते की जाऊ दे, अरे जाऊ दे, आवडल्यात त्यांना, घातल्यात तर आता बांधायला चालू केलं का त्यांनी? आणि घातल्यात तर आता राहू दे, हातामध्ये घातलेले आहेत, चांगले दिसतात, राहू दे. नाही म्हणे, तुम्हाला कोणी आहे, तुम्ही जबरदस्ती कसं काय घातल्या, तुम्हाला कोणी सांगितलं घालायला, तुमचं काम आहे तेवढंच करायचं ना, तुम्ही त्यात भरलेल्या बांगड्या काढून घेतल्या, 100 रुपये एक्स्ट्रा नाही देऊ शकली, भरलेल्या बांगड्या काढून घेतल्या. हे होतं त्यांचं. म्हणजे बायकोला, आपली बायको आहे, ती सगळं तिचं सोडून आपल्यासाठी इकडे आलेली आहे, तिला आपण 100 रुपये 50 रुपये पण नाही देऊ शकत. मला जर 10 रुपये पाहिजे असले ना कुठल्याही गोष्टीसाठी, तरी पण ते काय म्हणायचे माहिती आहे का, म्हणजे द्यायचे तर नाही, कशाला पाहिजे तुला 10 रुपये द्यायचे, कशाला पाहिजे. मी जर सांगितलं मला काही खाऊ वाटले किंवा काही घेऊ वाटले, कानातले घेऊ वाटलेत, काही घेऊ वाटले, हां तेच करायचे, काही गरज नाही, फालतू खर्च करायची काही गरज नाही, असं बोलायचे. किती विचित्र आहे ना. म्हणजे मला कधी असं मनसोक्त 10 रुपये सुद्धा खर्चाला भेटले नाही कधीच. मनासारखं जगायलाही भेटत नाही, आणि म्हणजे काहीच नाही. तिथं इथपर्यंत की घरात स्वयंपाक करायचा आहे ना, तर ते फक्त त्यांच्याच आवडीचं झालं पाहिजे. मला काय आवडतं हे मी विसरून गेले, म्हणजे मी विसरून, माझ्या आवडीचं कधी काय होतच नव्हतं. मला डाळ, आपली वरण, त्यांना हिरव्या मिरच्यांमध्ये म्हणजे हिरवी मिरची टाकून केलेलं आवडायचं, मला साधं आपलं लाल तिखट टाकून केलेलं आवडायचं. घरात लाल तिखट टाकून मी जर वरणाला फोडणी दिली तर घरामध्ये भांडणच व्हायचं. म्हणजे जेवण ते बी नाही जेवणार, मी पण नाही जेवणार, केलेलं तसंच राहणार, ते भांडण होणार. त्याच्यामुळं मी म्हणजे माझ्या आवडीचा स्वयंपाकसुद्धा होत नव्हता घरामध्ये. बाकीचं तर सोडाच. मला ठीक आहे, आपली एक अपेक्षा असतात, आपल्या इच्छा असतात, ह्या ते स्वप्न असतात, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. माणसाच्या गरजा पण पूर्ण नाही करणं, म्हणजे नाही करू शकत ते नवरा असणं, म्हणजे काय उपयोग आहे त्या माणसाचा. बरोबर आहे. काय उपयोग? पुरुषच काय, जो आपल्या जर स्त्रीचा जर आदर करत नाही, तिची इच्छा पूर्ण करत नाही, तर मग त्या संसाराला संसार कसा म्हणा. बाकीच्या ते इच्छा तर सोडूनच द्या, पण गरजा तरी पूर्ण करायला पाहिजेत ना. गरजा मग अपेक्षा कुणाकडून तरी करणार ना, मग म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं कोण आहेच तिच्या आयुष्यात, कोण आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी परत अजून एकदा काय केलं होतं, मी शेतात जायची, 15 वर्षाची होते, माझ्या लग्नाला 1 वर्ष झालेलं होतं. ओके. आणि मी तिथं गंगाखेडमधून मी शेतात जायची कामाला, आणि तिथं जायची. मग त्यावेळेस मला एवढं काही हे नव्हतं समजा की कामाला गेलंच पाहिजे, काम केलंच पाहिजे, आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही, ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या समजत. तर मी कामाला जायचं कधी असं करायची. तर ते मला कामाला का गेले नाही म्हणून मी आठवड्याभर काम करायची, आठवड्याचे पैसे एकदा म्हणजे शेतातले असंच आठवड्याचेच पैसे देतात ना. मी आठवड्याभर जायची, मग ह्यांनी हिसाब लावून ठेवलेला असायचा, 6 दिवस झालेत, मग 6 दिवसाचे एवढे पैसे येणार. पण तेवढे जर पैसे नाही आले तर भांडण, की एवढे पैसे यायला पाहिजे होते, कमी कसं काय आले. मग मी सुट्टी घेतली होती, मग तू का सुट्टी घेतली होतीस, कोणाला विचारून घेतली होतीस, तू कसं काय का नाही गेलीस,
ह्या सगळ्या गोष्टी. हे असलं काय म्हणजे विचित्रपणा, म्हणजे असं होत सगळं एवढं स्ट्रिक्ट आणि एवढं म्हणजे नाही का म्हणजे मशीन सारखं वागायचं नाही का, हे केलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे. म्हणजे माणूस, ते म्हणले ना मी तुम्हाला अगोदरच, की मशीन, त्यांना घरात बाहेरची मुलगी आली म्हणजे त्यांना असं वाटलंच नाही की ती मुलगी आली किंवा आपली सून आली किंवा बायको आली, ती एक मशीन आली बस. तिनं फक्त सगळ्यांच्या इशाऱ्यावर नाचायचं, बाकी काहीच नाही, तिचं स्वतःचं काहीच नाही. आणि त्याच तिथंच अजून एक गोष्ट, की त्या शेतामध्ये म्हणजे बायका भरपूर होत्या, त्यांनी भिसी लावली. भिसी लावल्यावर मलाही वाटलं की लावावं. मी विचारलं त्यांना, घरी विचारलं की असं सगळे भिसी लावतात, आपण लावायची का? ते म्हणले हो लाव, म्हणले एक तुझ्या नावाने लाव, एक माझ्या नावाने लाव, 2 भिशी लाव. मग ठीक आहे म्हणलं. 22,000ची काहीतरी भिशी होती, मी लावली. पण ते भिशी अशा चिठ्ठ्या उधळून नाही का, त्या चिठ्ठ्या काढायच्या, मग ज्याची चिठ्ठी निघेन त्याला भिशी. मग आमचं नाव निघालंच नाही. आमच्या 2 भिशा होत्या, बाकी बरेच आता निघाल्या बायकांचे नाव, पण आमचं नाव निघालं नाही, माझं एकही नाव निघालं नाही. मग त्या गोष्टीवरून पण एवढं भांडण केलं की का नाही नाव निघत, सगळ्यांचे निघतात, आपलीच का नाही निघत. पण तरी ते कसं तरी मी हे करत करत आणलं की निघन बाबा, आज न उद्या निघन, ते का आपल्या हातात आहे का, हे ते समजून सांगून मी थोडे दिवस काढले. नंतर माझी निघाली होती का नाही भिशी काय माहीत नाही, पण ह्यांना असं समजलं का तुमच्या नावाची भिशी निघाली होती पण ती दुसऱ्यांनी घेतली, तुम्हाला न विचारता ती दुसऱ्यांना दिली, असं कळलं. त्या गोष्टीवरून भांडण केलं, मला घराच्या बाहेर काढलं. मला सांगितलं की तू तिथं जा, तू पैसे आण, भिशी आपली निघाली ना, तू आपल्या भिशीचे पैसे घेऊन ये, तरच घरी ये, नाही तर घरी यायचं नाही, अजिबात घरी यायचं नाही, तू पैसे घेऊनच घरी यायचं, असं सांगितले. मी एक अख्खा दिवस मी जेवण नव्हतं केलेलं, काही नाही. सकाळी उठले, तशीच भांडण झालं, तशीच गेले. दिवसभर त्या शेतात आकड्यावर बसले होते त्या माणसाला जाऊन सांगितलं, ते शेतकरी होता माणूस, त्या माणसाच्या म्हणजे त्याला सांगितलं की मला भिशी पाहिजे. ते म्हणतात आता भिशी उचलली, ती गेली, तुमची निघालीच नव्हती, दुसऱ्यांची आली होती, ते कसं काय देणार, आणि आता ती गेली भिशी सगळी म्हणजे गेली, आता परत कसं काय देणार. पण ह्या माणसाने मला एवढं परेशान केलं होतं की घरी यायचंच नाही, डायरेक्ट स्ट्रिक्ट सांगितलं होते, घरी अजिबात यायचं नाही, पैसे घेऊन आलीस तरच घरी यायचं, नाही तर यायचंच नाही. आणि काय करणार होता त्या पैशांचं? काय माहिती असेल काही काम त्याला, मला तेवढी नंतर एवढं गरज पण पण नाही नव्हतीच ना माहिती. त्या भिशी उचलण्याची. पण तरी सुद्धा म्हणजे मला ते व्यवहाराचं अगोदर काहीच माहित नव्हतं, कुठं पैसे येतात, किती येतात, कुठं जातात, काय काय काहीच नाही. ओके. आणि तसं मग त्या माणसाला माझी दया आली. त्या माणसाने मला इकडून तिकडून करून कसे तरी पैसे दिले. एका भिशीचे 22,000 रुपये, 20,000 रुपये दिले, 2,000 रुपये मी नंतर देतो असं सांगितलं. मी 23,000 रुपये घेऊन आले, यांच्या हातात दिले. तरी पण त्या माणसाने त्या 2,000साठी भांडण केलंच, मला घाण शिव्या दिल्या, हे केलं, मारहाण पण एवढं मला आठवत नाही आता, पण मारहाण करतच होते, जास्त लय नाही, 1-2 चापट मारणं हे ते करत होते. एकदा त्यांनी मला मारलं होतं. मी गावाला गेलेली, आईकडे गेले, आणि हे इथे एकटेच होते रूमवर गंगाखेडमध्ये, आणि तिथे एक शेजारी आमच्या बाई होती राहायला. त्या बाईचे मिस्टर तिच्याजवळ नव्हते राहत, ते म्हणजे तिकडं दुसरीकडे राहत होते. तर आणि त्यात तेवढं जे घर होतं ना, तर तिथं घर मालकीन होती आणि 2च भाडेकरू होते, आम्ही आणि ती दुसरी बाई. तर ते घर मालकीन पण तिथं नव्हते वाटतं, घरमालक कोणीच नव्हतं. तर त्या बाईनं फोन करून ह्यांना सांगितलं का मी इथं एकटीच आहे, काय बोलत होती, दादा बोलत होती का काय बोलत होती, मी इथं एकटीच आहे आणि मला भीती वाटते आणि तुम्ही इथं या. हा माणूस तिथं गेला तिथे गेला आणि घरी म्हणजे गावाकडं न जाता, गावाकडून जेवण बिवण करून ते 12 वाजता परत, आता घरचे म्हणत होते की ती तर तिथं नाही, तू कशाला जातो, एकटाच आहेस, राहा, थांबलं नाही, परत आला. परत आल्याच्या नंतर त्या बाईकडं गेला, तिथं जेवण बिवण केलं असेल काय, तुम्हाला माहीत नाही ते काय झालं ते. पण मी ज्या दिवशी गावाकडून परत आले, त्या बाईनं मला सांगितलं की मला चहा दिला आणि बिस्किट पण देत होती. मी म्हणलं नको बिस्किट मला, तर मला म्हणते घ्या, तुमच्याच नवऱ्याने आणलेले आहेत, तुमच्याच नवऱ्याने आणलेले आहेत, घ्या. मग मी विचारलं तिला, म्हणजे तिनं मला सांगितलं की अहो ते काय झालं, मी असं त्यांना फोन केला होता की मी इथे एकटीच होते, मग मी त्यांना इथंच बोलून घेतलं, मग ते आले. मग त्यांनी सकाळी मी चहा प्यायला बोलवलं, तर त्यांनीच ते येताना तोच बिस्किट घेऊन आले ते. बरं म्हणलं. मग मला राग आला ना की घरामध्ये या माणसाला जर मी 10 रुपये मागितले तर आणायचे नाही, घरात काही आण म्हणलं तर ह्याला राग येते, भांडण होते, आणि मग या बाईला कसं काय आणून दिले, त्या बाईसाठी एवढं का. मग मी त्याच्यावरून मी बोलत होते. आणि दुसऱ्या दिवशी हा माझ्या सकाळी फोन आला आहे गावाकडून की तिला शेतातलं काम आहे आणि तिला पाठव शेतात कामाला, गावाकडच्या घरी. तर मग त्यांनी मला सांगितलं की तू जा. मग मी त्यांना भांडत होते, तुम्ही मला काही देत नाही ना,
तुम्ही त्या बाईला आणून दिले ना, तर त्याच बाईला सांगायचं की ती बाई जाईन शेतामध्ये कामाला, मी नाही जाणार असं म्हणले. म्हणून त्यांनी मला, मी काहीतरी चपात्या लाटत होते, चपात्या लाटता लाटता उठून मी काहीतरी द्यायला का कशाला तरी उठले, त्यांनी मला असं खाली वाकवलं, असं वाकवून इथं आहे ना असं काय मारलं होतं, हे मारलं होतं का हे मारलं होतं माहीत नाही, तर कमरेत. तर मी तिथं आडवी पडून राहिले दिवसभर, मला हालताच येईना, माझं हे इथं सूज आली, मला उठताच येत नव्हतं. ते सगळं सामान, ते स्वयंपाक करत होते, मी चपात्या लाटत होते, त्या चपात्या तसा गॅस चालू, सगळं जागेवर, मी खाली आडवी पडलेली, मला उठताच येत नव्हतं. आणि मला मारलं, निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर ती आमच्या घरमालकाची मुलगी होती बबली, ती आली वर. तर ती अशी सहज आली होती, मग तिला मी वरती मोबाईल ठेवलेला होता, तिला मी मोबाईल मागितला आणि वरून मोबाईल तिनं काढून दिला मला. आणि मग मी आईला फोन केला, माझ्या पप्पाला फोन केला, आणि पप्पाला हे सांगितलं नाही की मला मारले, मी सांगितले की मी पडले आणि मला लागले, माझी कंबर मोडली, मला उठताच बी येत नाही, बसता बी येत नाही, तुम्ही या. मग माझे आई पप्पा आले 3 वाजता, आई पप्पा आले तिथं. आणि मी सकाळी 9 वाजता पडलेली, 8-9 वाजता पडलेली, ही 3 वाजेपर्यंत जागेवर होते. त्यांनी पाहिलंच तोपर्यंत नाही पाहिलंच तुम्हाला? नाही. नंतर दुपारी एक वेळेस घरी आला, घरी येऊन त्यांनी काय केलं, मला फक्त खालचं उचललं आणि बेडवर ठेवलं. बेडवर ठेवलं, एक ताट घेतलं, ताटात 2 चपात्या, भाजी, तांब्या भरून ठेवला, गादीवर ठेवला, उशाला खा नाही तर बस, असं ठेवलं आणि गेले निघून. निघून गेले. लागलंय का काय झालंय, दवाखान्यात घेऊन जायचं का, हे ते काहीच नाही, ओके. काहीच नाही. दवाखान्यात पण घेऊन, म्हणजे कुठं लागलंय का काय, काहीच बघितलं नाही. फक्त आले, खालचं उचललं, वरी टाकलं, मला बेडवर टाकलं आणि माझ्या उशाला तांब्या आणि ताट ठेवलं भरून, गेले. मी 3 वाजेपर्यंत तशीच होते पडून. 3 वाजता माझे आई पप्पा आले, मग माझ्या आईने मला उठवलं, थोडंसं हे केलं, झेंडूबाम वगैरे लावून थोडंसं, मग मला उठून बसता तरी आले, मला बसता पण येत नव्हतं. मग नंतर आई पप्पा घेऊन मला दवाखान्यात गेले, तिथून मग गावाला घेऊन गेले. अच्छा. त्याचं मारणं इतकं, म्हणजे असं होतं मारणं, एकच मारायची, पण अशी मारायची की ती विसरली नाही पाहिजे, असं होतं. आणि तो माणूस पण वजनदार ना. म्हणजे ते दिसायलाच पैलवान. आणि ते झालं. नंतर आम्ही इथं आलो ना, कर्ज झालं आमचं. असं म्हणजे एक दिवसही असा नव्हता. थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचं लग्न झाल्यावर 1 वर्षभर ठीक होतं. 1 वर्षाच्या नंतर 1 दिवसही असा गेला नाही ज्या दिवशी आमचं भांडण झालं नाही, ज्या दिवशी मी रडले नाही, ज्या दिवशी मला म्हणजे हे नको सगळं काही असं वाटलं नाही. असं एकही दिवस असा सुखात गेला नाही. तरी पण कसे चालले होते दिवस. मग ते कर्ज झालं, 10 लाख रुपये कर्ज झालं. मग ते तिथं काय होत होतं की लोक दाराला यायचे, दुकानावर जायचे, घरी जायचे. मग त्याच्यामुळं गाव सोडावं लागलं. गाव सोडून आम्ही आळंदीत राहायला आलो. अच्छा. मग आळंदीत राहायला आल्याच्या नंतर आळंदीत म्हणजे आम्ही इथं अगोदर आदर्शनगरला 2 महिने राहिलो, त्याच्यानंतर आळंदीत आलो, तिथं 2-3 महिने राहिलो, त्याच्यानंतर बर्गे वस्तीला गेलो, चाकण साईडला. मग तिथं आम्ही 3-4 वर्ष राहिलो. बर. त्याच्यानंतर परत आळंदीत आलो, मग आळंदीतून गावाला. ओके. आणि असं ते हे होतं. असं तुम्ही फिरत राहायचा का? लोक तुमच्या पाठीमागे लागायचे का पैशांसाठी? नाही पाठीमागं लागायचे म्हणून कामासाठी. आम्ही इकडे आलो, गावाकडून इथं आलो. आम्हाला एका जागेवर टिकायची सवय नव्हती ना, म्हणजे नाहीच आहे ते. एका ठिकाणी. इथं आलो, आदर्शनगरला होतं. मग आदर्शनगरला तिथं आल्याच्या नंतर तिथं त्यांच्या मामाचा मुलगा होता, चुलत मामाचा मुलगा होता. बर. त्याने बोलून घेतलं इथं, त्यानेच काम बिम लावून दिलं, जॉब बघून दिलं सलूनवर. आणि त्यांच्या मामाच्या गावचे मुलं होते 7-8. बर. 7-8 होते, त्याच्यापेक्षा जास्त असते कदाचित, भरपूर होते. पण ते तिथं राहायचे. मग त्यांच्या शेजारीच रूम पण बघून दिली, त्यांचे मेसचे डबे लावून दिले. मी मेसचे डबे करायची, तेवढ्या लोकांचा स्वयंपाक करायची मी. 8-10 माणसं, आम्ही 2, एवढ्या माणसांचा स्वयंपाक. सकाळी मी आल्यावर इथं सकाळी उठायची मी 4ला 5ला उठायची. उठल्यापासून ते सकाळपासून ते चालूच व्हायचं ना माझं, स्वयंपाक करा, भांडे, हे ते भांडे एवढे मोठे पडायचे, भांडे घासा, स्वयंपाक करा, हे ते सगळं चालू व्हायचं. मला दिवसभर काय आराम नव्हता भेटत. परत रात्रीचं सकाळचं झालं नाही तोपर्यंत मग दुपारी जायचं, मार्केटला जायचं, भाज्या घेऊन यायच्या, मग त्या नीट करायच्या, आहे लगेच संध्याकाळचा स्वयंपाक तयारी करायची. संध्याकाळचा स्वयंपाक झाला लगेच भांडे बिंडे घासायचे, सगळं काही होतं. रात्रीचे 12 वाजायचे जेवायला, 12 वाजले. आणि इथं कॉर्पोरेशनचं पाणी रात्री यायचं उशीर. मग रात्री 2-2:30 वाजता कधीही यायचं पाणी.
ते 2, 2:30, 3 वाजेपर्यंत मी पाणी भरत असायचे. आणि ते पाणी असं बाहेरून म्हणजे काय तिथं हे नव्हतं, टाकी वगैरे नव्हती लावलेली, ते पाणी भरून ठेवावं लागायचं. आणि पाईपही नव्हता, ते बाहेरून एका एका हंड्याने पाणी भरून ती टाकी भरून ठेवायची. हे आमचं रुटीन होतं माझं. बरं. आणि ते काय, ते सकाळी उठायचे, मस्त जायचे कामावर, संध्याकाळी यायचे, खायचे प्यायचे, झोपायचे. चांगलं होतं, चालू होतं. ते डब्याचे पण बऱ्यापैकी पडत होते, पण मला नाही माहिती की किती पडले, काय ते घ्यायचे पैसे तुमच्याकडे यायचे नाही? नाही, मला काहीच माहित नाही किती पैसे एवढं आले. काम करून मग तुम्हाला 1ही रुपया नाही? एकही रुपया नाही. काही माहितीच नाही की बाबा कितीला डबा? किती, आज जर मला विचारलं ना कोणी की किती त्यावेळेस तू किती कमवले, 3 के 4 महिने काहीतरी मी डबे गेले, ते 3-4 महिन्यात तू किती कमवले असतील मला नाही सांगता येत, कारण मला माहितच नाही. 8 लोकांचे डबे नाही म्हटलं तरी म्हणजे 3,000 रुपये प्रमाणे तरी असतील नाही का? हो 2 टाइम होते की हो 2 टाइम होता. 3,000 होते डब्याला एका. हो ना? हो 3 24,000 रुपये तरी व्हायला पाहिजे होते नाही का? म्हणजे किती एका होते? महिन्याचे. हो 24,000 जर पडले, 4,000 गेले समजा इकडं राशनला, भाजी हे ते, 20,000 तर पडायला पाहिजे. पण ते मला त्याच्यातले 20 रुपये पण नाही माहिती. म्हणजे मला हे पण नाही माहीत की किती पैसे आले आणि कुठं गेले आणि काय केलं, काहीच नाही माहिती मला. माहीतच, मी फक्त करायचं आणि विषय सोडून द्यायचा, मग बाकी सगळं ते बघणार, असं होतं. अच्छा. मग पुढे कसं कशा गोष्टी मग होत्या? आम्ही इथं आले, म्हणजे इथं आता नवीन एवढं मोठं शहर आहे आणि माझं स्वप्न होतं पुण्याला राहायला यायचं. अच्छा. हो का? स्वप्न होतं, म्हणजे बऱ्याच दिवसाचे मला ते होतं की मला कधीतरी पुण्याला जायचं असं होतं. पण नंतर आम्ही इथं आल्याच्या नंतर इथं ठीक आहे, आम्ही येऊन आम्हाला 15 दिवस झाले होते. आणि 15 दिवसांनी मला म्हणले, एका दिवशी आले, सुट्टी होती त्यांना सोमवार. मला म्हणले की सकाळचे डबे हे आवरलं सगळं मी, मला उशीर झाला, 12 वाजले होते, 12-1 झाला असेल. मला म्हणले आपल्याला कात्रजला जायचं आहे, जाऊ आपण कात्रजला प्राणी संग्रहालय बघायला, तू आवर. मग मी आवरल्यावर मी काही कपडे हे ते काहीच घेऊन नव्हते आले, मी 2 साड्या घेऊन आलेले होते फक्त. ओके. आणि इथं आल्याच्या नंतर मी काय केलं होतं, आता आपलं गाव बदललं की एक हे बदलतंयच ना. मी इथं आले, मी ड्रेस घेतले, मला ड्रेस घालायला अलाउड नव्हतं, साडीच घालायची, तर ड्रेस घालायला अलाउड नव्हतं. मग मी इथं आल्याच्या नंतर, आता इथं आले, इथं कोण आहे आपल्याला बघायला, हे ते गावाकडचे तिकडे सगळे येते मला. मग मी 2 ड्रेस घेतले. माझं रक्षाबंधन झालेलं होतं नेमकंच, तर माझ्याकडे पैसे होते रक्षाबंधनचे आलेले, मला काही ह्यांनी दिलेले नव्हते किंवा मला कोणी दिलेले नव्हते. माझ्याकडे रक्षाबंधनचे पैसे होते, मी ते ठेवलेले जपून. मग मी इथं आल्याच्या नंतर 2 टॉप घेतले. मग ते ड्रेस घेतल्याच्या नंतर त्याच्यावरून भांडण झालं आमचं. मला म्हणे की तुझ्याकडे पैसे कुठून आले ड्रेस घ्यायला, कोणाला विचारून ड्रेस घेतले. म्हणलं मला आवडले मी घेतले, तुझ्याकडे पैसे कुठून आले. मग मी सांगितलं माझ्याकडे होते म्हणलं, रक्षाबंधनचे भैयानी दिलेले, पप्पानी दिलेले होते म्हणलं. मग तसं म्हणल्यावर त्यांनी पप्पाला फोन केला, पप्पाला सांगितलं हिला कोणाकडून पैसे घेते, काय करते, तुम्ही पैसे दिलेत का, तुम्ही तिला बिघडवताय का, तुम्ही तिला ड्रेस घेऊन दिलेत का, असं तसं पप्पाला शिवीगाळ केली. शिवाय डायरेक्ट? हो. मग त्यावेळेस पण पप्पांनी परत मला फोन करून मला शिव्या, म्हणजे रागवले की तुला काय गरज होती ड्रेस घ्यायची, ते त्याला नाही आवडत तर तू घ्यायचेच नाही ना, कशाला घ्यायचे. ते सगळं मिटलं कसं तरी त्यावेळेस, म्हणजे बरंच भांडण झालं होतं, मग ते पण मिटलं. मग ते ड्रेस होते, मग एवढं भांडण झाले म्हणल्याच्या नंतर मी ते ठेवून दिले ड्रेस, त्याच्याकडे काही परत बघितलं नाही, घालायचेच नाही ठरवलं. जर मी घातले तर अजून परत होईन म्हणून मी ठेवून दिले होते. मग ते कात्रजला जायचं आहे म्हणून सांगितलं मला आवरायला, मी साडी घातली आपली रोजची. तर आले, म्हणजे ते बाहेर रूमवर, त्या पोरांच्या रूमवर गेले आणि मला आवरायला सांगितलं. मी आवरलं आणि ते परत आले आणि मला असं करून बघतात की झालं का आवरून तुझं. मी म्हणलं हो. आणि असं भिकाऱ्यासारखी अशी येणार आहेस तू भिकाऱ्यासारखी माझ्यासोबत. मी म्हणलं काय करू भिकाऱ्यासारखी, म्हणजे कशी आहे ना म्हणलं व्यवस्थित राहा, साडी घातली सगळं आहे आणि असली साडी घालून येणारस का, दुसरी साडी घाल ना. म्हणलं मी साड्या आणल्याच नाहीत तर काय घालू म्हणलं, 2च साड्या आणल्यात, ते 2 रोज वापरते म्हणलं मी. त्याच्यावरून मला शिव्या दिल्या, असं कुठेही जा, यांची लायकीच नाही कुठं न्यायची, हे ते शिव्या दिल्या थोड्याशा. माझा मूड तिथंच खराब झाला. पण अजून म्हणले की ठीक आहे, ते ड्रेस घेतलेले होतेच ना ते घाल. तुम्ही 2 साड्यांवरतीच राहायचे? हो सर. म्हणजे आता मी जन्मल्यापासून आईच्या इकडे हीच परिस्थिती होती की
ड्रेस फक्त वर्षातून 2च घ्यायचे, ते पण मामाने घेतलेले असायचे. मामा दिवाळीला ड्रेस घ्यायचा, पंचमीला ड्रेस घ्यायचा. ते 2 ड्रेस मी माझ्या बहिणीने आम्ही ते 2 ड्रेस घालायचे पुढच्या दिवाळीपर्यंत, पुढच्या पंचमीपर्यंत. ते तिथपर्यंत घालायचे. मग त्या दिवाळीला दुसरे घेतले, मामाने घेतले ते घालायचे. मग ज्यावेळेस मामा घ्यायचा नाही त्यावेळेस मग मामाने घ्यायचं. आम्ही मोठे झालो, मामाने घ्यायचे बंद केले. मग घरी ज्यावेळेस घ्यायचे ना, तर हीच परिस्थिती होती की जोपर्यंत अंगावरचा ड्रेस, कुठं गावाला जा, कोणाच्या लग्नाला जा, कुठल्या कार्यक्रमात जा, काय कुठंही जा, तेच घालायचे. एकच घालायचं. मग ते जोपर्यंत असं पूर्ण विघरून नाही जात ना, तोपर्यंत ते घालायचं. जोपर्यंत तो ड्रेस फाटत नाही तोपर्यंत तेच घालायचं. नंतर मग ते फाटला, ते घालायच्या लायकीचा नाही राहिला, त्यावेळेस दुसरा घ्यायचा. असं होतं. ते आईच्या इथं पण तेच होतं. लग्न झालं इकडेही तेच होतं. म्हणजे मी इमॅजिन करतोय एक मुलगी 2 साड्यांवरती कशी काय राहू शकते. म्हणजे आणि ते लग्न झाल्यानंतर पण तीच परिस्थिती होती की घ्यायचं नाही, एक्स्ट्रा घ्यायचंच ना, आहे ना घालायला, आहे ना तेवढंच बस, एक्स्ट्रा घ्यायचंच नाही. ही काय वृत्ती आहे की म्हणजे तुम्ही ह्या पैशांचं काय करणार आहे, उरलेल्या पैशांचं? म्हणजे माझ्या आईची जी होतं ना, आईकडे जे होतं ना, ती त्यांची परिस्थिती होती बरं का. त्यांच्याकडं काही हे नव्हतं, त्यांना म्हणजे पर्याय नव्हता त्यावेळेस. म्हणून ते आईला भले असायची, हौस असायची आईला की हे करावं ते करा, पण परिस्थिती नव्हती, ती नव्हती करू शकत. आणि इकडं होतं, इकडं पैसे होते, सगळं होतं, पण ते मेंटॅलिटी नव्हती की ही बाहेरून आलेली आहे, हिचा घरावर काही हक्क नाही. एकदा मी साडी घेतली 200, म्हणजे मी गंगाखेडमध्ये असताना लग्न झाल्यावर 1-1.5 वर्षानंतरच मी साडी घेतली 200 रुपयाची. मला आवडली होती साडी, मी घेतली. आणि माहीत नाही ही कोणालाच की मी म्हणजे कुठून घेतली, मी इकडून घेतली का तिकडून आणली का काय, कोणालाच नाही माहिती. आणि मी गावाला निघून आले आणि ती साडी माझी तिथं राहिली, रूमवर राहिली. आणि मी आईकडे निघून आले. काहीतरी असं सण का काहीतरी होता, मी आईकडे आले. आणि मी नसल्यावर माझी सासू माझ्या रूमवर गेली. तिथे गेली, माझं कपाट चाळलंय, सगळं चाळलंय. तिला कपाटात ती नवी साडी दिसली, 200 रुपयाची साडी होती. तिला कपाटात साडी दिसली. तिने काय केलं, ती साडी घेतली आणि आपल्या पिशवीत टाकली. आणि आमची जी घरमालकीण होती ती तर माझी बाजू घ्यायची नाही का, म्हणजे माझ्या बाजूने होती, जरा मला सपोर्ट पण करत होती. तिनं काय केलं, हिची सासू कसं काय आली इथं म्हणून तिच्या मागच ती माझ्या रूमवर आली. ती पण आली. मग कसं काय इथं तुम्ही, कसं काय आलात, काय वर्षात तर नाही इथं, असं तसं बोलत ती तिथंच थांबली. मग हिनं काय केलं, सासूनं काय केलं, तिला बोलत बोलत माझं सगळं कपाट चाळलं. काय म्हणजे काय नवीन घेतलेलं आहे का, घरात काय नवीन वस्तू घेतलेली आहे का, काय काय सगळं बघितलं. तिला ती साडी दिसली, तिने ती साडी काढली आणि पिशवीत घातली. मग त्या घरमालकीनं विचारलं की काय झालं, म्हणले साडी का बरं घेतली तुम्ही. तर त्या म्हणतात की माझ्याच लेकाने घेऊन दिली असेल ना तिला, तिचा काय हक्क आहे त्या साडीवर, माझ्या लेकानेच घेतली असेल ना, मी घेऊन जाते साडी, तिला कशासाठी ठेवायची. पण त्यांच्या लेकाने घेतली, ते त्यांचा लेक माझा कोणीच नाही. आणि त्यांनी काय केलं, त्या घरमालकींनी काय केलं, नाही म्हणले, ती त्यांची साडी नाही म्हणल्या. माझ्याकडे तेव्हा मशीन होती, मला ब्लाऊजचे म्हणजे शिकायला क्लास लावले होते त्यावेळेस, मी काही काम करत नव्हते म्हणून. तर मशीन घेतलेली, ती मशीन पण मला माझ्या आई पप्पांनी घेऊन दिलेली, सेकंड हँड होती. पप्पांनी म्हणजे ह्यांनी क्लास लावले, शिकून घेतले की ही घरातल्या घरात काही काम करत नाही तर ती तेवढं ब्लाऊज तरी शिवेल. पण त्यांची एवढी हे नव्हती, लायकी नव्हती की मला ते मशीन घेऊन देते म्हणून, नव्हती. माझ्या पप्पाला सांगितलं मशीन घेऊन द्यायला, माझ्या पप्पांनी घेतली. आणि माझे पप्पा जेव्हा मशीन घेऊन तिथं आले होते ना, माझी बहीण, माझ्या पप्पा आणि आई आली होती. तर तिथं आल्यावर त्यांनी खालीवर बोलले होते, शिव्या दिल्या होत्या, आरतुरं बोलले होते पप्पाला. माझे आई, पप्पा, बहीण तिघंही रडून माझ्या घरून गेले होते ज्यावेळेस मशीन द्यायला आले होते. आणि रडून गेले होते. आणि त्यांचं कसं होतं माहिती आहे, जोपर्यंत मी तिथं गंगाखेडमध्ये होते ना, तिथं कोणी यायला नाही पाहिजे, आई नको यायला, पप्पा नको यायला, कोणीच नाही यायचं, असं होतं. माझे जर पप्पा आले ना घरी, माझे पप्पा आता गंगाखेड आम्हाला बाजारच तिथला आहे, मग ते सारखं यायचे पप्पा. आले ना, आणि काय करायचे, आता पप्पा फोन करून कशाला विचारणार बरं की हां हॅलो आणि मी इथं आलो आणि मी जाऊ का रूमवर, असं विचारणार का पप्पा, नाही विचारणार ना. आपली मुलगी, त्यांची मुलगी आहेच ना तिथं. मग ते यायचे, डायरेक्ट यायचे. आणि ह्यांना कळालं बाहेरून कळालं का मग लगेच मला फोन करायचे, कोण आलं तर घरी. मग मी सांगायचे पप्पा आलते. मला कसं काय नाही विचारलं, मग विचारायची काय गरज आहे, मी आहे ना इथं, त्यांची मुलगी आहे, ते आले भेटायला, पण तू पण कसं काय नाही विचारलं, मला काय विचारायचं होतं का, त्यांना घरात घेऊ का नको असं विचारायचं होतं का. पण नाही, मग काहीतरी आले म्हणजे काहीतरी घेऊन गेले असतील, ते लगेच घरी यायचं, घरात बघायचं सगळं आहे का व्यवस्थित, हे ते सगळे की काय घेऊन गेले.
म्हणजे पुरुषांनी पण अशी मेंटॅलिटी, बायकांसारखी मेंटॅलिटी ठेवावी की बाबा हे चापस ते आणि चापस. त्यांची मेंटॅलिटी फक्त एकट्याची नाही, मला वाटते त्यांच्या घरात त्यांचा भाऊ थोडासा आहे सुशिक्षित, बाकी त्यांचे वडील तसे, ते पण तसे सगळं. ओके. मग तुम्ही पुढे सांगितलं की तुमचं एका ठिकाणी तुमचं प्रेम प्रकरण स्टार्ट झालं. सो मग ते तर ते इथं आल्याच्या नंतर ना, मग ते काय झालं, इथं आल्याच्या नंतर मी डबे करत होते मेसचे आणि ते कात्रजला जायचा विषय चालू होता. ते कात्रजला जाण्यासाठी मी आवरले, साडी घातलेली होती. मला ते असं बोलले की भिकाऱ्यासारखी अशी येणार का तू? माझ्याकडे साडी नव्हती, तर मग मला म्हणले ते ड्रेस घाल ना, तू ड्रेस घाल. मग मी ड्रेस घेतलेले आणि मी फक्त टॉप घेतलेले होते. मला काही त्यावेळेस एवढं नॉलेज नव्हतं का म्हणजे सगळं लगेच घ्यावं, तेवढे पैसे पण नव्हते माझ्याकडे, म्हणून मी घेतलं नाही. म्हणजे इनर घेतले नव्हते मी. बरं. असंच मग मी काय केलं, ठीक आहे म्हणलं आता ड्रेस, त्याच्यासोबत बहस करण्यापेक्षा ठीक आहे मी ड्रेस घातला तर अंगावर ओढणी तर घेणारच होते मी, त्याच्यामुळे एवढं. आणि लोक काय मला जवळ येऊन बघणार होते का बरोबर. आणि हा बाबा आलाय, मला ते आठवलं ना, मला असं स्वतःचीच लाज वाटते, स्वतःची किळस येते माहिती. मी ह्या माणसासोबतच दिवस काढले. आला, असं बघितलं, आवरलं का? हो म्हणलं. माझ्याकडं असं करून बघितलं, असं खालून वर बघितलं, असं माझ्याकडं जोरात पावलं टाकत माझ्याकडे आला आणि मला इथून असं, कॉलरचा ड्रेस होता माझा, इथून असं ओढून मला बघते की आतमध्ये काय घातलं का नाही, दाखव काय घातलं का दाखव, असं इकडून असं ओढून बघते. मला ते असं इतकं म्हणजे आता पण आठवलं ना मला, ते इमॅजिन जरी केलं तरी किती विचित्र वाटतं. विचित्र. आणि इतकं विचित्र, काय घातलंय का दाखव. मी काही बोललेच नाही, मी काहीच बोलले नाही. मी तिथं एकदम म्हणजे असे शांत झाले, शॉक झाले की काय करतंय असं म्हणून. आणि मला परत कसं असं हाताचे ॲक्शन हे करून कसं म्हणते मला की हां असंच जायचं ना तुला, काही न घालता असंच जायचं ना तुला लोकांना दाखवायला, असं एवढं त्यानं असे घाण शब्द वापरलेले, एवढं ते मग आता एवढं सांगू पण नाही शकत. मी काय करू म्हणलं नेमकं. घाल ती साडी, घाल परत आणि तयार हो. मी त्याला म्हणलं मला यायचं नाही, म्हणलं तुम्ही जा एकटे, असाही उशीर झालेला, मला संध्याकाळी येऊन स्वयंपाक करायचाच आहे. म्हणलं एक काम करा, तुम्ही जा, मला नाही यायचं. मी यायचं नाही म्हणलं म्हणून मला त्यांनी मारहाण केली, बेल्टने मारलं मला. 2-3 बेल्ट मारले होते अगोदर, असं साधं काही मारलं, लाता बुक्क्या काही मारलं, परत बेल्ट मारले 2-3 मारलं. किती बळजबरीचं जगणं आहे ना हे, की कुठं जायचं जरी म्हणलं ना तरी इच्छाच होणार नाही. होतच नव्हती इच्छा. कुठं गेले तरी पण मी कंटिन्यू, म्हणजे मी असं कधी आम्ही दोघांनी मिळून असं मस्ती मजाक केले नाही, कधी आम्ही दोघांनी गप्पा मारल्या नाही, कधी लग्न झाल्यापासून. तुम्हाला कधी एखादा दिवस तुमचा सुखात गेलाय असं कधी नाही. आठवते? एक दिवस सोडा, 1 मिनिट सुद्धा माझा सुखाचा गेला नाही तिथं, 1 मिनिट सुद्धा नाही. मी सगळं जेवढं काही जगले ना, मी फक्त ह्या गोष्टीमुळे जगले. आणि मला लग्न झालं का 1 वर्षभर व्यवस्थित होते, 1 वर्षानंतर पासून मला डिवोर्स पाहिजेच होता, पण मी हे सांगू शकत नव्हते घरच्यांना, कारण माझ्या बहिणीचं ऑलरेडी त्यांच्या होतंच, मी बघितलेलं होतं, कोर्ट कचेरी तारखा. तुम्ही रिलेशनशिपमध्ये यायच्या अगोदरपासूनच तुम्हाला दिवस पाहिजे होता का? हो, पण माझी हिंमत होत नव्हती की कसं पाऊल उचलायचं, म्हणजे कोणाच्या जीवावर सपोर्ट नव्हता मला. आणि मी आई पप्पाला हे सगळं सांगायची गरज नव्हती, त्यांना सगळं माहिती होतं. तुम्ही घाबरायचे ना मिस्टरांना खूप? हां, घाबरायची. मग मी म्हणजे ज्यावेळेस पप्पा घरी यायचे ना, तर मी जेवायला करायला पण घरात काही सुद्धा नसायचं, काहीच नसायचं घरात. भाजीपाला किंवा राशन सुद्धा नसायचं. आम्ही 5 रुपयाची पत्ती आणायची, 10 रुपयाची साखर आणायची, 1 छटाक 2 छटाक साखर आणायची, म्हणजे आणायचं आत्ता एका टायमापुरतं आणायचं, करायचं आणि संपला विषय, रात्री बघू. नाही, असं कसलं आहे असं, म्हणजे हे ह्याला काय घर म्हणायचं का? चला ठीक आहे, तुमचा फिरता संसार जरी असला तरी यार एखादा माणूस घरात आला तर त्याला चहा तरी देण्या इतकं तरी आपलं हे पाहिजे. माझ्या पप्पाला मी आतापर्यंत मला आठवत नाही की माझे पप्पा आलेत आणि रिकाम्या हाताने आले तर मी त्यांना चहा पाणी किंवा जेवण घातले असं मला आठवत नाही. पप्पा यायच्या अगोदर जायचे, काय आणायचे फोन करून विचारायचे, काय आणायचे. मी त्यांना सांगायची साखर, पत्ती, दूध, तुम्हाला भाजी काय करायची ती भाजी घेऊन या, एवढं सांगायचे. कधी कधी तेल. पण आपला माणूस काय कधीच त्याचा पाहुणचार नाही, काय नाही, म्हणजे त्या नात्याचं आपले पण नाही, काहीच नाही. उलट ते हे करायचे की त्यांची गरज काय आहे माझ्या घरी यायची, त्यांनी यायचंच नाही माझ्या घरी, कशाला आले होते. आणि उलट ह्यांच्या घरात काहीच नव्हतं खायला. जर एका टायमाचं जेवण माणसाला आपण देऊ नाही शकत तर ते माणसाच्या घरात काय असं उचलून घेऊन जाण्यासारखं. मग हा इगो कशासाठी, म्हणजे एवढा ॲटिट्यूड इगो की बाबा आपलं स्वतःचं भाड्याचं घर आहे आणि
घरात खायला नाहीये आणि एखादा माणूस येतो आणि पण अशा माणसाला म्हणतो की माझ्या घरात यायचं नाही. ते घर आहे का? पहिली गोष्ट ते घरच आहे का? आणि ते मला असं म्हणायचे, शब्दाला हे म्हणायचे, की "तुला मी आणलंय ना, लग्न करून आणलंय, तुला खायला प्यायला घालतो ना, त्याचा तू उपकार समज. तुला कोणी विचारलं पण नसतं." असं मला म्हणायचे. कोणी विचारलं पण नसतं. मी केलंय तुला ही मोठी गोष्ट आहे. तू उपकार समज. म्हणजे असे असे पुरुषांची मेंटॅलिटी अशी कशी काय असू शकते? म्हणजे किती विचित्र वाटतं हे. आणि मला वाटतं तू तू एवढे वर्ष संघर्ष म्हणजे त्यांच्यासोबत राहिलेली आहे, म्हणजे खूप बेकार दिवस काढलेले असणार आहेत. काढलेत. म्हणजे आता झाले त्या गोष्टींना एक-एक बरीच दिवस वर्षी. मला एक-एक दिवस आहे ना, मला नको असं वाटत होतं माहिती आहे. एक-एक दिवस कसा काढलाय माझं मला माहिती आहे. मी खरंच म्हणजे मी आहे ना, ते असं शब्दात सांगूच नाही शकत. एक दिवस असं वाटायचं मला, की माझं बस झालंच. आता मला नकोच म्हणजे जगायचंच नाही असं वाटायचं मला. पण ठीक आहे, येईन तसं असं एक अपेक्षा होती, की आणि त्यावेळेस मला वाटायचं आम्हाला लग्न झालं 4 वर्ष मूल नव्हतं. मला वाटायचं, की त्याच्यामुळं होत असेल कदाचित. एकदा बाळ झालं काही होईन सगळं नीट असं वाटायचं. त्यामुळं मी आणि इथं आल्याच्या नंतर ते सगळं झालं. इथं आल्याच्या नंतर मी राहिले प्रेग्नंट. 1-2 इथे येऊन मला 6 महिने झाले होते वाटतं. 6 महिन्यानंतर मी प्रेग्नंट राहिले. तर हा मला म्हणायला लागला, की "तू कसं काय म्हणजे इतके दिवस नाही राहिली तू, आता कसं काय राहिली प्रेग्नंट?" त्याने माझ्या भावावर डाऊट घेतला. सख्ख्या भावावर डाऊट नाही घेतला, पण सख्खा भाऊ माझा काय करायचा, यायचा ना सारखा गंगाखेडला यायचा. तर त्याला ते आवडायचं नाही. त्याला मला स्पष्ट सांगितलं, "त्याला सांग येऊ नको म्हणून. येत जाऊ नको जास्त." आणि मी त्याला सांगितलं. त्याला तर सांगितलं नाही, मी ताईला सांगितलं, की "ताई तू भैयाला सांग येऊ नको म्हणून." इतकं. आणि माझ्या मावस भाऊ होता. मावस भावाला मी जरा बोलायची जास्त नाही का, आमच्या दोघांचं पटायचं. सख्ख्या भावापेक्षा ते जास्त मला हे करायचं. त्याचा फोन बिन यायचा, रोज फोन यायचा, तास-तासभर आम्ही बोलायचं. तर त्याने त्याच्यावर पण डाऊट घेतला, की एवढं कसं काय फोन चालू असतं म्हणून. मी म्हणलं, "माझा भाऊ आहे. काय मेळ आहे?" म्हणलं, "काय मेळ आहे म्हणजे? माझा भाऊ आहे." तर "तुला काय माहिती म्हणा, आजकाल जगात असंच चाललंय, की दिन में भैया रात में सैया." दिवसभर भाऊ म्हणायचं. आणि नंतर पण मग ज्यावेळेस प्रेग्नंट राहिले मी, त्यावेळेस पण मग "तू कसं काय राहिली?" तू ज्यावेळेस लहान होतीस, मला हा प्रश्न पडलाय, की तू काही स्वप्न बघितली होती का स्वतःसाठी? नाही. कधीच स्वप्न बघायला वेळच नाही ना भेटलाच. हां ना? जोपर्यंत ते खेळायचंच माहिती होतं, तोपर्यंत लग्न लावून दिलं. लग्न झाल्याच्या नंतर तर हे संसार, सासू-सासरे, ह्याचं मन राखा, त्याचं मन राखा, ह्यांच्या हाताखाली काम करा, त्यांचं हे करा, ह्याच्यातच गेलं सगळं. स्वप्न कधी बघायचे? काही स्वप्न बघितलेच नाही मी. माझं एक स्वप्न होतं फक्त, अगोदरपासून होतं. म्हणजे अगोदर जसं कळायला लागलं तेव्हापासून होतं स्वप्न मी बघायची, की एक छान असा नवरा म्हणजे जे नवरा आहे ते एकदम छान असावा किंवा असं म्हणजे एकदम फ्री, मी म्हणलं ना फिल्मी स्टाईल तसा असावा, ज्याने मला एकदम प्रिन्सेस ट्रीटमेंट द्यावी असं वाटत होतं. पण ते कधी हेच नाही झालं, कधीच घडलं नाही. म्हणजे मला जास्त काही अपेक्षा नव्हती, पण मला असं वाटायचं त्यांनी मला कधीतरी एक 10 रुपयाची वस्तू तरी मला मी न मागता आणावी. पण ती मी मागूनही भेटत नव्हती, ती न मागता कुठं भेटणार असं. आळंदीत आल्याच्या नंतर जे डब्बे मी लावले होते, ते जे कात्रजला जायचं त्या दिवशी भांडण झालं. त्या दिवशी तो मुलगा, जो त्यांच्या मामाचा मुलगा होता, इथंच होता. त्याने ते सगळं बघायचं नाही का, म्हणजे प्रत्येक गोष्ट जे भांडण व्हायचं, जे मी काम करायची, जे मला एकही रुपया देत नव्हते, ह्या सगळ्या गोष्टी ते बघायचा ना. पण त्याला माझी जास्त म्हणजे दया यायला लागली, की कसं सहन करत असतं, हिचं वय कमी आहे. आणि ते बघायचं, सगळं बघायचा. मग त्याला काय झालं, की आणि जवळचा तो माझ्या पण जवळचाच होता. इकडून पण जवळचा होता, तिकडून पण नात्यातलाच होता. त्याच्यामुळं त्याला जरा माझं हेच व्हायचं, जास्तच दया यायची. काळजी वाटायची. काळजी वाटायची. करायचा तो माझी काळजी. मला खायला आणून द्यायचा. अच्छा. हे घरी नसताना म्हणजे कामावर गेले, की तो आणायचा मला खायला आणून द्यायचा. पार्सल काही पण आणून द्यायचा. मला विचारायचा. म्हणजे माझ्यासाठी भरपूर काही करायचा. त्याच्यामुळं मला पण असं झालं, की आणि काय त्याच्या चेहऱ्यामध्ये असं काय होतं काय माहिती. अच्छा. मलाही ना म्हणजे मला इच्छाच नाही झाली, की त्याच्याकडे कुठली चूक दाखवायची किंवा मला त्याला कुठल्या गोष्टीला नाही बोलायची. इच्छाच नाही झाली. अच्छा. आणि
आमचं म्हणजे तिथून चालू झालं समजा, अफेअर चालू झालं. अफेअर चालू त्याच्या अगोदर तुमची मैत्री चांगली होती कसं? मैत्री म्हणजे काय होतं, मैत्री म्हणजे नव्हती मैत्री. बर. फक्त एवढंच होतं की त्याने मला फोन, पहिले तर माझ्याकडे मोबाईल नव्हता. त्याने ह्याला सांगितलं की तिला घरी मोबाईल घेऊन द्या, एकटी आहे, करमत नसेल घरी. तुमच्या मिस्टरांच्या ओळखीचे होते का ते? हां, बर. तर घेऊन द्या. मग त्यांनी त्याचं ऐकून मोबाईल घेऊन दिला. तर म्हणजे माझी मदत करायचा अशी नाही का. मग मला असं काही झालं, काही कमी जास्त झालं, हे झालं, मला फोन करायचा, विचारायचा. काही भांडण झालं तर सोडवायला यायचा, ते समजून सांगायचा, करायचा अशा बऱ्याच गोष्टी. मग ते पण आम्ही दोघं एकमेकाला बोलत नव्हतो. बर. मला असं वाटायचं की तो एकदम ॲटिट्यूडमध्ये आहे, म्हणजे असं एकदम होता, दिसायला होता भारी, एकदम डॅशिंग होता. ॲटिट्यूडमध्ये असायचा सारखा. मग मला असं वाटायचं का लई घमंडी आहे. मी बोलत नव्हती त्याला. मी सगळ्यांना बोलायची, मी त्याला नव्हते बोलत. आणि त्यालाही काहीतरी वाटत असेल, तोही मला बोलायचं नव्हतं. नंतर नंतर काय झालं काही कळलंच नाही. बोलता बोलता एक दिवस असा आला, तो गावाकडून आला आणि मी घरी होते. मग त्यांनी काय केलं, मला आला आणि माझ्याजवळ थांबला, मला गप्पा मारत बसला 1-1.5 तास. बर. त्या दिवशीच आमची मैत्री झाली आणि त्या दिवशीपासून आम्ही बोलायला लागलो फोनवर. ते बोलायला चालू झालं. मग पण फोनवर पण असं काही बोलणं झालं नव्हतं की काय होणार आहे किंवा काहीच नाही. असं सहज बोलत होतो आम्ही. आणि मग मी काही सांगितलं नाही घरी. मग तिथून पुढं आमचं चालू झालं बोलणं हे ते. बर. तिथून पुढं मग मला तो माझी काळजी म्हणजे एवढी काळजी घ्यायचा की माझ्या आई पप्पांनी कधी काळजी घेतली नसेल माझी. माझ्या पप्पांनी पण कधी घेतली नाही. मी त्याच्या पुढं कोणताही हट्ट करायचा, मला जिकडं जायचं आहे त्याने घेऊन जायचं, मला ड्रेस पाहिजे ड्रेस घेऊन द्यायचे, मला जे पाहिजे ते त्याने घेऊन द्यायचं. मला कुठल्याच गोष्टीसाठी कधीच नाही म्हणलं नाही, कधीच नाही म्हणलं नाही. आणि नंतर मग आम्ही तिथून ती रूम आम्ही चेंज केली. तिथून मग आम्ही आळंदीला आलो राहायला. आळंदीला आल्याच्या नंतर तिथं पण ते सोबतच होते. तिथं तर मग आम्ही दोघं एक रूम घेतली. असं 1 RK नव्हता, 2 रूम्स, बाजूबाजूला 2 रूम होत्या, मधून एक दरवाजा होता. आणि तिथं मग आम्ही तिथं आलो राहायला. तिथं ते 2 जण राहायचे. बाकीचे जे 7-8 मुलं होते ते सगळे गेले. मग ते 2 जण होते. एक त्याचा भाऊ होता, चुलत भाऊ, आणि ते 2 जण होते. आणि आम्ही तिथं आम्ही राहायचं. ते एका रूममध्ये, आम्ही एका रूममध्ये. त्यावेळेस एक घरी काही माहिती नव्हतं. अच्छा. आणि तिथून आमचं चालू झालं. काय झालं, एका दिवशी आमच्या दोघांचं भांडण झालं. कशावरून तरी भांडण, कशावरून झालं माहीत नाही. आमचं भांडण कशावरून व्हायचं, घरात स्वयंपाक जास्त झाला, चपात्या उरल्या, फोटो काढून पप्पाला पाठवायचं की बघा हिने स्वयंपाक उरवला, भाजी जास्त झाली, पप्पाला फोन करून. कचरा डस्टबिनमध्ये पण त्यांनी बघायचं सोडलं नसेल की आज तिनं कचरा काय काय फेकलाय, किती घरातल्या वस्तू फेकल्यात किंवा किती खरकटात एक शिळं उरलेलं फेकलंय, हे बघायला पण त्यांनी कमी नाही केलं. इतकं ह्या सगळ्या गोष्टीवरून भांडण व्हायचे. आणि त्या दिवशी पण झालं आमचं भांडण. मग झालं आणि नेमकं काय झालं होतं की त्याच्या अगोदरच 2-3 दिवस अगोदर आमच्या दोघांचं बोलणं झालं होतं. आणि तो मला सांगत होता की मला तू त्याच्याजवळ राहते, मला त्रास होतो ह्या गोष्टीचा, मी रात्रभर मला झोप नाही लागत, मला सारखं विचार असतात की तू काय करत असशील, हे ते काही काही. आणि मला ती गोष्ट माझ्या मनात बसली, कारण आमचं चालू अफेअरच झालं होतं, पण ते कधी प्रेमात बदललं कळलंच नाही. बरोबर. मला त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं, मला अजिबात म्हणजे हेच सहनच होत नव्हतं. माझ्या डोळ्यात पाणी आलेलं त्याला पण सहन नव्हतं होत. आणि त्यांनी मला सांगितलं की मला नाही होत, म्हणलं मला सहन नाही होत की तू तिथं राहतेस, हे ते. ती गोष्ट माझ्या चांगली डोक्यात बसली. आणि ठीक आहे म्हणलं मी. मग ह्याला टाळाटाळ करायला लागले ना. आणि तोपर्यंत सांगते तुम्हाला सर, मी माझ्या लग्नाला 4 वर्ष तरी झालेच असतील, 4 वर्ष झाले असतील. एकही दिवस गॅप नव्हता. म्हणजे त्याने मला एकही दिवस हे केलं नव्हतं. तब्येत खराब आहे काही सांगायचं नाही, मूड खराब आहे काही सांगायचं नाही, काहीच सांगायचं नाही. तब्येत म्हणजे मी तापीने पडलेली होते, अशी सनसन ताप आलेली आहे मला, तरी पण मी जर बोलले ना माझी तब्येत बरी नाही तर म्हणायचं हा काय हरकत नाही, आता होईन ठीक. दवाखान्यात जायचं काही विचारायचं नाही, किंवा कशामुळं तब्येत बिघडली, काय झालं, जायचं का, गोळी आणून देऊ का, एखादी मेडिकलवरून गोळी पण नाही घेऊन आला कधी. उलट म्हणायचं हां ठीक आहे आता होऊन जाईल नीट. झालं म्हणजे सेक्स केलं की झालं, म्हणजे नीट होऊन जाणार. किती कसली विचारसरणी म्हणजे. आणि त्यांनी मला
तेवढे 4 वर्ष त्यांनी एकही दिवस मला सोडलं नव्हतं, एकही दिवस नाही. आणि होते मी 14 वर्षापासून चालू झालेलं ते 14, 15, 16, 17 वर्षाची मुलगी नाबालिकच असते. म्हणजे म्हणजे लिटरली ती किती घृणा निर्माण झाली असेल त्याच्याबद्दल, म्हणजे की मला त्याची तोंड बघायची पण इच्छा नव्हती, त्यावेळेस पण नव्हती. तरीही मी तसंच राहायचे. मला आताही त्याचं नाव जरी काढलं ना तरी मला हे नाही होत, सहन नाही होत, नाही आवडत मला. आणि ओके. सो मग पुढे कसं होत? आणि मग ते झालं नंतर मग त्याने काय करायचं माहिती आहे, मग मी त्याला टाळाटाळ करायला सुरू केली. तेव्हापासून मी टाळाटाळ करायला सुरू केली. मग तरीसुद्धा त्यांनी हे केलं, आमचं मोठं भांडण झालं. त्यांनी मला तिथून मग मारहाण चालू केली. त्यांनी मला तिथून काही पण बोलायला चालू केलं. बरं. त्याला तुमच्या रिलेशनशिप तुमच्यावरती नव्हतं doubt माहिती, काय नव्हतं माहिती त्यावेळेस, डाऊट पण नव्हता त्याला. पण मी त्याला टाळाटाळ करायला चालू केली आणि मी त्याला टाळायला चालू केलं. ते एक राक्षस, त्याच्या अंगातला राक्षस बाहेर यायला लागला. मला मारहाण करणं हे त्याचं काम होतं. मला घरामध्ये मुद्दाम आमच्या इथं कसं ते सकाळी आणायचं तेवढं म्हणजे आत्ताच्या एका टायमाचं आणायचं, करायचं, खायचं एवढंच होतं. तर त्यांनी घरात काही आणून द्यायचं बंद केलं. त्यांनी मला घरात 8-10 दिवस त्यांनी मला उपाशी ठेवलं होतं, घरामध्ये उपाशी ठेवलं होतं. आणि ह्याने मला डब्बा आणून द्यायचा. अच्छा. तो घरी निघून जायचा, उठायचा, आपला आवरायचा, निघून जायचा, बाहेर जेवायचा, दुपारचं बाहेर जेवायचा, संध्याकाळी बाहेर जेवून घरी यायचा. मी घरी उपाशीच होते दिवसभर, मी उपाशीच राहायची. मग ह्याने मला आणून द्यायचं. पण हे त्याला माहिती नव्हतं की कोणी आणून देतं हिला. दोघंही पुरुषच आहेत, हो. पण दोघांमध्ये फरक किती मोठा आहे. आणि ह्याने मला आणून द्यायचं ह्याने. आणि ते माझ्या आईला पप्पाला सगळं माहीत होतं. पण त्यांना ते नॉर्मल, म्हणजे त्यांना काहीच वाटलं नाही त्या गोष्टीचं. आणि नंतर मग असं करता करता आणि ते माझ्या डोक्यात बसत गेलं ना. त्यांनी काय केलं की मी त्याला जवळ येऊ देत नव्हते, म्हणून त्यांनी मला मारहाण चालू केली. 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, 10 दिवस गेले, ते सारखं मला मारहाण करायचा, मला शिव्यागाळ करायचा, मला जबरदस्ती करायचा प्रयत्न करायचा. मग मी तर ठरवलं. आणि मला एक काय बोलला की तू मला असं इथं असं पकडून भिंतीवर असं हे करून मला म्हणते की तू घरातली मोलकरीण आहेस, तू मोलकरणीसारखं राहायचं, डोक्यावर बसायचं काम नाही करायचं, तू मालकीण नाहीस, असं बोलले. बायको म्हणजे घरातली मोलकरीण असती, मोलकरणीची जागा पायाखालीच असते. मग मी ठीक आहे म्हणलं, ते शब्द मी त्याचा पकडला. ठीक आहे म्हणलं, मी मोलकरीण आहे ना, मी मोलकरणीसारखीच राहणार, घरातले सगळे कामं करणार, त्याच्या बदल्यात तुम्हाला 3 टाईम खायला देणार, बाकी एक्स्ट्रा काहीच नाही देणार, असं बोलले. आणि मी त्याला तिथून पूर्णपणे मी माझ्यापासून त्याला लांब केलं. मी त्याला टच पण करू देत नव्हते. अच्छा. आणि मग असे गेले 8-10 दिवस गेले. आणि एका दिवशी त्यांनी आला घरी, दुपारी आला आणि माझ्यासोबत जबरदस्ती करायला लागला. जबरदस्ती करायला लागल्यावर मी त्याला नाही जवळ येऊच दिलं नाही, म्हणून त्याने मला मारायला लागला. त्याला म्हणलं मार, म्हणलं तू आज तू मारून थकतोस तर मी मार खाऊन थकते, बघूत म्हणलं आज. आणि मी त्याच्यासमोर अशी उभी राहिले. त्यांनी मला बेल्टनी एवढं मारलं की 15-20 दिवस माझ्या अंगावरचे वळ गेले नव्हते. मला बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं, हे पूर्ण. मग खूप मारलं मला. मारल्याच्या नंतर पण मी आईला पप्पाला सांगितलं, पण पप्पा काय मला घ्यायला आले नाहीत. ह्याने काय केलं, म्हणजे मी गेले पण नव्हते, एवढं मारून पण पप्पा मला घ्यायला नाही आले. पप्पानी त्याला फोन करून बोलले असतील, मग त्यांनी परत मला शिव्या दिल्या की तू बोलली कसं काय. मग ह्याच्यामध्ये असं झालं की ते आमचं भांडण झालेलं होतं. तेवढं तर आमच्या दोघांचंही थोडंसं झालेलं होतं. मग मी त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये मी काय केलं, मी औषध घेतलं उंदराचं. अच्छा. आणि उंदराचं औषध घेतलं. त्यावेळेस मी नव्हतं घ्यायला पाहिजे, ते माझी चूक होती, अल्लडपणामध्ये घेतलं मी. एवढं काही मोठं भांडण झालेलं नव्हतं, पण मी घेतलं. त्या हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस आले हे दोघं पण माझ्यासोबत होते. ते झालं सगळं. तिथून घरी आले मी. आणि तिथून घरी आल्याच्या नंतर माझी तब्येत बरी नव्हती. एक 8-10 दिवस मी अशी झोपूनच होते. झोपून होते मी, म्हणजे का तब्येत बरी नाही, माझ्या आईने त्याला फोन करून सांगितलेलं 2-3 वेळा की तिला दवाखान्यात घेऊन जा. त्यावेळेस ते मला दवाखान्यात घेऊन गेला. आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर कळलं की मी प्रेग्नेंट आहे. ते मारल्याच्या नंतर ते नाही मारलं, मला नंतर मारलं. मी औषध आधी घेतलं, मला त्यांनी नंतर मारलं. औषध घेतलं, दवाखान्यातून घरी परत आल्यावर माझी तब्येत बरी नव्हती. मग परत एकदा हॉस्पिटलला आम्ही चेक करायला गेलो, त्यावेळेस असं समजलं की प्रेग्नंट आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी मला मारलं मी प्रेग्नंट होते, 1.5-2 महिन्याची असेल त्यावेळेस. ते झालं. मग नंतर ह्याने काय केलं की इतकं मारलंय म्हणला, तू इथं थांबू नको. त्याने मला बसवून दिलं, तिकीट वगैरे काढून गावाकडं. बसवून दिलं गावाकडं.
बसवून दिलं आणि त्यावेळेस मग मी गेले गावाकडं. मग गेल्याच्या नंतर तिथं राहिले किती 8 दिवस राहिले. 8च दिवस राहिले. त्याच्यानंतर ह्याने केलं चालू, घेऊन ये, घेऊन ये, त्याला आणून सोडा. मग दिलं पप्पांनी बसवून मला. मी आले. मग मी आले आणि मेन म्हणजे आता म्हणजे भले आमचं भांडण झालं, माझं इकडं व्यवस्थित नव्हतं ठीक आहे, पण तो इथं होता ना, माझा तिकडे जीव लागत नव्हता गावाला. मी अच्छा. इकडं ठीक आहे, म्हणजे मला जायचं तुम्ही त्याच्यासाठी मार सहन करत होता? हो, त्याच्यासाठी मार सहन केला. त्याच्यासाठी मी सगळं जे काही केलं ना. आणि जो कारण ती हिंमतच मला वाटते तुम्हाला त्याच्यातून आली असेल. हां, मला सगळ्या गोष्टी मी त्याला स्वतःपासून लांब ठेवलं. त्याला हिंमत मला ह्याच्याकडूनच भेटली. याने तसं बोलल्यामुळे मी त्याला स्वतःपासून लांब केलं. त्याचा मार खाल्ला. त्याने मला 4 वर्ष आम्ही परत सोबत होतो. त्या ह्याच्यानंतर पण आम्ही परत एका रूममध्ये एका घरात 4 वर्ष राहत होतो. पण मी 4 वर्ष त्याला टच पण करू दिलं नव्हतं. अच्छा. हो, मी 4 वर्ष पूर्ण एका रूममध्ये राहून सुद्धा तो बाजूला आणि बाजूला होते. टच पण करू दिलं नव्हतं मी. कितीही मारण, किती काय कर. कितीही मार, कितीही काही कर, तो जबरदस्ती करायचा. म्हणजे एक विचार करा, जे नवरा आहे, ज्याला इतकं म्हणजे त्यांनी मला 3-4 वर्ष त्यानं माझं इतकं हे केलेलं आहे आणि ते माणूस, त्या माणसाला मी टच पण नाही करू देत. त्या माणसाने मला किती त्रास दिला असेल, किती त्रास. दुपारी यायचा, संध्याकाळी यायचा. म्हणजे त्याला चान्स भेटला ते मला परेशान करायचा. एवढं परेशान करायचा की असं मला वाटायचं मी घरात नको. ते घरात आलं का मी कुठे बी निघून जावं असं वाटायचं मला. ते घरासारखं वाटतच नसेल. नव्हतं वाटत. इतका त्रास मी सहन केला, इतका की विचारायचंच नाही. कामच नाही म्हणजे विचारायचं मी. बरं, मग आता तुमच्या मला सांगा, मग तुमच्या रिलेशनशिपला आता किती वर्ष झाली? आमच्या रिलेशनशिपला आता 7 वर्ष होतं. 7 वर्ष होतील. मग मिस्टरांकडून तुम्ही डिवोर्स कसा घेतला त्याच्याबद्दल? आणि मग तेच आमचं ते चालू झालं भांडण, सारखं भांडण असायचं. मग त्यांनी मला समोर बसवलं, मला सांगितलं, विचारलं की तू का असं करते, का बरं असं करते, किती दिवस करणार आहे. मग मी त्यांना सांगून दिलं, डायरेक्ट सांगितलं की मला डिवोर्स पाहिजे, मला काही तुमच्यासोबत राहायचं नाही. आणि कारण त्यांनी मला म्हणजे विचारलं काय कारण काय. मी कारण नाही सांगितलं, पण एवढं सांगितलं की हां आहे एक मुलगा, मला त्याच्यासोबत लग्न करायचं आणि ह्याने मला सांगितलेलं ना की तू त्याला डिवोर्स दे, आपण लग्न करू, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत, असं सांगितलेलं. आणि मग मी त्याला सांगितलं मला डिवोर्स पाहिजे. पण त्यांनी मला की समाज काय म्हणेन, माझी इज्जत आहे, मी जर डिवोर्स दिला तर मला लोक काय म्हणतील, हे ते असं म्हणता त्याने 4 वर्ष काढले. 4 वर्ष काढले आणि 4 वर्ष मी त्याचं ते सगळं सहन केलं की मला डिवोर्स पाहिजे. ते माझ्याजवळ यायचा प्रयत्न केला का मी म्हणायची नाही, मला राहायचंच नाही तुझ्यासोबत, तर राहायचंच नाही मला, असं सांगायची. आणि ते का नाही राहायचं, हे भरपूर काही मीटिंग घेतल्या, घरी बोलवलं, पप्पाला फोन करून सांगितलं ही मला हे करू नाही देत. परत मित्र गोळा करायचे, पाहुणे बिवणे सगळे जमा करायचे, घरी चिकन आणायचं, मला बनवायला लावायचं, त्यांना घेऊन घरी यायचं, दारू प्यायची, सगळ्यांनी मिळून माझ्यासमोर दारू प्यायची, माझ्यासमोर जेवायला बसायचे. आणि ते लोक मला म्हणजे हे त्यांना सांगितलेलं, त्यांना घरी आणलेलं की मला समजून सांगा. आणि ते लोक मला समजून सांगायचे की तुम्ही असं का करता, तुम्ही त्याला का नाही जवळ येऊ दे, असं. आणि समजावते तरी कोण? दारू पिणारी माणसं. पण विचार करा, ते लोक माझ्याबद्दल काय विचार करत असते, जे लोकांना त्यांनी आणले समजून, त्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल काही वाईट नसल ह्याची काय गॅरंटी. बरोबर. ते घरी आणायचं, त्यांना दारू प्यायचे, त्याचे मित्र, त्याचे कोणी त्यांना आणायचा, समजून सांगायला लावायचा. म्हणजे असं पप्पालाही सांगायचं, पप्पा म्हणले मी हे असले शब्द मी कसलं बोलू, मी एक वडील आपल्या मुलीला कसं काय बोलतील, म्हणजे कसं कसं काय बोलू. शक्य आहे? मग माझ्या आईला पण म्हणले, आईला पण सांगितलं. मग मी आईला खोटं बोलले की नाही, म्हणलं आई विचार कर, म्हणलं तू, मी जर म्हणजे असं करत असते तर त्यांनी घरात ठेवलं असतं का मला, असं म्हणले मी आईला काय बोलणार. मग मला ते हे करायची म्हणजे बरं, मग इच्छा ते पण होत नव्हती. मग आणि मला सांगा, ते कधी समजलं तुमचं रिलेशनशिप आहे ते? ते नंतर समजलं. डिवोर्स झाल्यानंतर? हां, डिवोर्स झाल्यानंतर नाही, आम्ही सेपरेट झाल्याच्या नंतर. तुम्ही आणि तुमचे मिस्टर? तर घरी आधी कळालं होतं, माझ्या आईला पप्पाला कळालं होतं. लॉकडाऊनमध्ये माझी डिलिव्हरी झाली, लॉकडाऊनमध्ये म्हणजे माझी डिलिव्हरी झाली आणि लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊनमध्ये घरी समजलं होतं, पप्पांनी पण मला मारलं होतं. कसं समजलं? तर ते काय झालं, त्यावेळेस माझ्याकडे नव्हता फोन, मोबाईल नव्हता
आणि भैयाच्याही फोनला पासवर्ड होता, माझ्या बहिणीचा फोन होता. तर तिला पण पप्पानी पासवर्ड टाकलेला, पण मी काय करायची, मी ते पासवर्ड लक्षात ठेवायची. कोणी पासवर्ड काढायला गेलं का मी चोरून बघायची, लक्षात ठेवायची, मग ते पासवर्ड टाकून बघायची. मग मी सगळे झोपले का मग मी फोन घ्यायची, मग मी फोन करायची ह्याला, फोन करायची, चॅटिंग करायची, जे काही असेल आमचं बोलणं व्हायचं रात्रीचं. ते काय झालं होतं, आम्ही सोबत राहायचो. तर त्याने मला मारलेलं पप्पाला त्यानेच फोन करून सांगितलेलं, मी नव्हतं सांगितलं. मला मारले म्हणून हे त्यानेच फोन करून सांगितलेलं. पप्पानी त्याला असं पण बोलत होते पप्पा की तिच्यावर तुम्हीच जवळ येत, आता लक्ष ठेवा, हे करा, बरं. असं बोललेलं. नंतर ह्यांना डाऊट यायला लागला. मग आम्ही तिकडे बरगवस्थीला राहायला गेलो ना नंतर. मग तिकडे गेल्याच्या नंतर त्याचा माझा काही संबंध नाही राहिला. आणि झालं असं की एकदा आमचं म्हणजे मला त्याचं बाहेरून असं समजलं थोडंसं की त्याचं एका मुलीसोबत अफेअर आहे, हे ते दुसरं. अच्छा. हां, मला समजलं होतं. तर मग मी त्याला लगेच फोन केला आणि मी त्याला हे केलं, भांडले मी म्हणजे बरंच, की तू मला कशाला बरबाद केलंस. मग जर तुला करायचंच होतं बाहेर तर मग तू करायचं बिंदास, मला इतकं तुबून नाही ठेवायचं ना, असं मी भांडले. तुझा माझा काही संबंध नाही असं सांगितलं. त्याला आता वाटलं ही काय खरंच बोलत नाही, मला खरंच हे झाली. त्याने पण औषध घेतलं, त्याने पण घेतलं. आणि काय घेतलं होतं का नाही मला माहिती नाही, पण दवाखान्यात ॲडमिट वगैरे सगळं झाला होता. आणि मी त्याला बघायला गेले होते हॉस्पिटलमध्ये घरून. त्यावेळेस मुलगा होता माझा एक 6-7 महिन्याचा असेल. आणि मी त्याला ताईकडे सोडलं आणि मी आळंदीला आले बरगवस्थीवरून आळंदीला. मी भाड्याने ऑटो करून आले. मग इथं आल्याच्या नंतर ह्याला समजलं मी गेले म्हणून. मी काही सांगितलं नाही, काहीच नाही. ह्याला समजलं. मग याला विचार आला की कसं काय गेली कसं काय गेली बघायला डायरेक्ट, मला न सांगता न विचारता. म्हणून मग त्याने पप्पाला सांगितलं. मग त्यावेळेस डाऊट आला. मग माझ्या पप्पालाही त्यावेळेस पप्पानी मला पण शिवाय दिल्या की तुला काय गरज आहे तिथं जायची, मेला असतं तर कळलंच असतं की म्हणून, मेला असतं तर कळलंच असतं मेलाय म्हणून, तू कशाला बघायला जायची, काय गरज होती, असं तसं. मग तेव्हापासून ह्याला डाऊट यायला लागला की ही गेली डायरेक्ट बघायला असं. आणि ते पप्पाला समजलं तर ते फोनमुळं समजलं होतं. मग पप्पाला ते माहिती होतं की ह्या नावाचा मुलगा यांचा आहे बाबा रिलेटिव्ह म्हणून. पण पप्पा म्हणले की तू रात्री 12:30 वाजता फोन का केलास तू त्याला. मग मी पप्पाला म्हणते का केला म्हणजे मला बोलायचं होतं म्हणून केला. मग काय बोलायचं होतं म्हणलं, बोलायचं असेल काहीतरी, ते तुम्हाला काय सांगणार म्हणलं मी, आता मी काय बोलले ते तुम्हाला कशाला सांगू. पप्पानी मी तसं बोलले, पप्पानी लगेच मला मारले. एक कानाखाली टाकली, खाली बसले होते मी. पप्पानी बेल्ट काढला, बेल्टनी मारलं मला. मी डिलेवरी झालेली होती माझी 2-3च महिन्याची. पप्पानी मारलं त्यावेळेस. मग ते बरंच त्यावेळेस पण भांडण झालं. पप्पानी मला शिवाय दिल्या, त्याला शिवाय दिल्या, त्याने पण पप्पाला बोलला, सगळं झालं. मग त्यावेळेस आमचं बोलणं बंद होतं, कॉन्टॅक्ट बंद झाला. मग तिथं एक हे भेटलं समजा आमच्या नात्याला नवरा बायकोच्या, की त्यावेळेस पण मग मला असं वाटलं की आता आपलं सगळं इकडचं तर सगळं हे झालंय, जाऊ द्या आता काही चान्सच नाही असं वाटलं. मग मी पण एक समजूत घातली मनाला की जाऊ द्या ठीक आहे, आता इथंच बघू आपण, एकदा एक चान्स देऊन बघू याला. मग तिथं मीटिंग घेतली, ह्यांना बोलवलं, मीटिंग घेतली. ते सगळं मग पाठवलं तिथून. त्यावेळेस ते पण म्हणले की ठीक आहे मी आता इथून पुढे चुका नाही करत. मी पण म्हणले की ठीक आहे मी पण नाही करत. आमचं असं करून मी आले इकडं. तेव्हा सगळं सुरळीत झालं. सुरळीत होतं 1 महिना फक्त आल्याच्या नंतर. 1 महिना होतं. 1 महिन्याच्या नंतर त्यांनी परत तेच चालू केलं. त्याच्या घरच्यांनी सांगितलं होतं बजावून की त्यांनी पण जर काही केलं, पार्ट्या केल्या, मित्रांच्या नादी लागला तर तू आम्हाला सांग, कर्ज वगैरे सगळं वाढू देऊ नका, खर्च व्यवस्थित करा, जास्त लय करू नका. माझा तर काही खर्च आधीही नव्हता, नंतरही नव्हताच. पण त्याचं कुठं बंद नाही होत ना त्याचं. त्यांनी काय केलं, त्यानंतर सुद्धा काय केलं, डिलिव्हरी झाली माझी, 6 महिन्याचं होतं बाळ. त्यावेळेस आम्ही इकडं आलेली. मला म्हणला ताई आलेली होती माझ्याकडं. ताई चाकणला राहते ना इथंच, बहीण माझी चाकणला असते. तर ती आलेली, ती मुद्दाम आली सकाळी. माझ्या भाऊजींनी तिला सोडलं आणि ती म्हणली आता मी दिवसभर इथंच थांबणार आहे म्हणली, संध्याकाळी ते येतील घ्यायला मला, तरच मी जाणार. मग ती आली म्हणून मी छान स्वयंपाक ते केला. आता आम्ही असं होतं की डोक्यामध्ये दिवसभर आम्ही मस्त एन्जॉय करणार, आता दोघी बहिणीसोबत राहणार. आणि स्वयंपाक केला की, आणि ह्याचं दुकान तिथं जवळच होतं. हा आला घरी. मग आल्याच्या नंतर जेवायला आला. आणि जेवायला आल्याच्या नंतर आम्ही काय केलं, फोन केला होता मी की घरी या म्हणलं जेवायला, जेवण करू.
तर काय म्हणे की तुम्ही घ्या जेवून, मला थोडा वेळ लागेल. बरं म्हणलं. मग मी माझी बहीण जेवायला बसलो आणि तेवढ्यात लगेच आलं की म्हणते, आल्या आल्या आता आपण काय म्हणतो, काय विचारतो बरं प्रश्न आल्या आल्या, झालं का जेवण? ते काय म्हणते, कवर किती वेळ झालं जेवायला बसलात, कवर झालं जेवायलात. ताई पण तेव्हा थोडीशी होती फ्रँकली त्याच्यासोबत, म्हणजे मजाक हे करत होती. तर ती म्हणली, जेव्हा कवरच्यानी बसलोत म्हणजे काय, आत्ताच बसलो, ठेवलंय म्हणली तुम्हाला, आम्ही काही सगळं नाही खाल्लं असं म्हणली. नाही नाही असंच विचारलं सहज. बरं ठीक आहे, जेवायला बसला. त्याला वाढलं मी जेवायला आणि नेमकी ती येणार आहे म्हणून मी आधी स्वयंपाकाला लागलेली. स्वयंपाक झाला आणि जेवणच केलं होतं आणि ती दिवसभर थांबायला आलेली आणि तिचं जेवण अगोदर झालं, ते उठून बाहेर गेली आणि मी ह्याला जेवायला वाढत होते. मला म्हणते, आवरून घे, आपल्याला बाहेर जायचं आहे. ती घरी आलेली आणि मला म्हणतोय की आवरून घे, तू पटकन आवर तुझं, आपल्याला बाहेर जायचं आहे. मी म्हणलं कुठं जायचं आहे? तर माझ्या नावावर लोन उचलायचं होतं. मग माझ्या नावावर लोन उचलायला माझं काही बँकेत अकाउंट नव्हतं. अच्छा. हां, मी ते डिलेवरीसाठी पैसे भेटतात ना गव्हर्नमेंटचे, त्याच्यामुळे मी पोस्ट बँकेत खातं केलेलं चालू. तर मला काय म्हणते, तुला दुसऱ्या बँकेत दुसऱ्या बँक नाही भेटल्या का तुला, पोस्ट बँकच भेटली का खातं खोलायला? मी म्हणलं, मला काय माहिती तुम्हाला माझं खात्याचं काम पडणार आहे म्हणून, मला थोडी माहीत होतं. बरं ठीक आहे, काही नाही, दुसऱ्या बँकेचं खातं ओपन करायचं आणि तू चल माझ्यासोबत पॅन कार्ड काढायला, त्याच्यासाठी पॅन कार्ड लागणार होतं. ओके. पॅन कार्ड काढायला चल. तर मी काय म्हणलं, आज नको म्हणलं, आपण उद्या जाऊ, आज ताई आलेली आहे, आजचा दिवस थांबा, आपण उद्या जाऊ. तर काय म्हणतोय की नाही उद्या नाही जायचं, तुला चल म्हणलंय ना, तू आजच चल. झालं ना आता जेवण, ओके. काय राहिलंय ताईचं आता, झालं ना जेवण, तर ते आता जाईन, तिला आपण तिथून बसून देऊ, ती जाईन, तू चल माझ्यासोबत. मी म्हणलं, तिला काही घरी जेवायला भेटत नव्हतं म्हणून ती इथं आली का जेवायला? म्हणजे बघा ना, ती आली ना, जेवण झालंय ना, मग झालं, आता तिचं काम संपलं, ती आता गेली तरी चालते. म्हणजे तिला घरी जेवायला भेटत नव्हतं म्हणून ती आली का? ती आली. मी बोलले की ती काय फक्त जेवायला इथं थोडी आली होती म्हणलं, ती अशीच आली माझ्यासोबत, दिवसभर राहायला आली. मग ती आता आली तर तिला कसं काय म्हणायचं की तू जाय आता? त्यांच्याकडे तर- पाहुणचार हा असा पण कन्सेप्ट नव्हता का, की नव्हता. कधी ह्यांच्यात कधी पाहुणे वगैरे नाही, किंवा फक्त हे ह्यांच्या- पाहुणे दुसऱ्यांच्या घरी गेलेले आहेत, असं कधी झालं? त्यांचा व्हायला पाहिजे ना पाहुणचार. ते जर दुसऱ्यांच्या घरी गेलं तर त्यांचा पूर्ण पाहुणचार झाला पाहिजे. त्यांच्या घरी त्यांच्या 2 बहिणी जर आल्या, त्यांच्या बहिणीचे नवरे आले, तर त्यांचा पाहुणचार झाला पाहिजे, दुसरं कोणाचा नाही, असं होतं. आणि मग ठीक आहे, मी तरी पण म्हणलं मला नाही यायचं आज. त्याच्यावरून आमचे वाद झाले. नाही म्हणलं, तुला सांगितलंय ना, तर तू काय कर, सांगितलंय तेवढं कर, स्वतःचं डोकं नको हे करत जाऊ, तू सांगितलंय तेवढं कर. आणि एक रूम होती, रूमच्या बाहेर असा ओटा होता, त्या ओट्यावर एका लाईनमध्ये अशा रूम होत्या 4 टाईप आणि बाहेर ओटा होता, त्या ओट्यावर मी बसलेली. एक मिनिट. अं, दीपक, आणि त्या ओट्यावर मी बसून माझ्या मुलाला मी खाऊ घालत होते. ते 7-8 महिन्या 6-7 महिन्याचाच होता. बरं. तर मी त्याला खाऊ घालत होते आणि मला घरातून ओरडते, बस कर ना, त्याला किती खाऊ घालतेस म्हणे, बस कर ना, आवर तू पटकन. तर तसं म्हणल्यावर मग मी काय केलं, मी रडले तिथं. म्हणजे मला असं डोळ्यात आवरलंच नाही, माझ्या डोळ्यात पाणी आलं. ताई बाजूला बसलेली होती, तिने विचारलं काय झालं. तर मी तिला फक्त एवढंच बोलले की काय सांगायचं बाई, लय नशीब खराब आहे म्हणलं माझं, नशीबच खराब आहे म्हणलं माझं, काय सांगायचं तुला. एवढं बोलले म्हणून घरातून ताट फेकून मारलं डायरेक्ट. समोर माझा मुलगा आहे 6-7 महिन्याचा आणि मी त्याला खाऊ घालते आणि त्याने ताट फेकून मारलं. ते ताट जर त्या लेकराला लागलं असतं तर, ताट फेकून मारलं आणि तसाच उठून बाहेर आला. त्यानं मला तिथं ओट्यावर रस्त्यावरच मारलं मला त्याने. एवढं मारलं की माझी बहिणीचे 2 मुली तर घाबरल्या, ती पण घाबरली माहिती का, त्याचं एवढं असं भयानक रूप बघू. बापरे. ती म्हणती, बाई मी ते चेहरा त्याचा कधीच नाही विसरू शकत, इतकं. तर डिवोर्स झाला म्हणजे त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं डिवोर्स पाहिजेच म्हणून. सांगितल्याच्यानंतर त्यांनी मला तरी 4 वर्ष त्यांनी मला दिलाच नाही. मग नंतर शेवटी मी पण हे करून घेतलं की ठीक आहे बाबा, जाऊ देत नाही आपण, मागून उपयोग नाही, मी शांत बसले होते. पण मग ते चालूच होतं आमचं की ते घरात गेला तर मी बाहेर गेले तर ते घरात, असं चालूच होतं. मग नंतर त्याने काय केलं, त्याला पैसे पाहिजे होते, परत पैसे पाहिजे होते. म्हणजे 10 लाख रुपये आधी कर्ज केलं, ते फेडलं सगळ्यांनी मिळून, घरच्यांनी त्यांच्या. माझा काही नव्हता वाटा, माझ्या नावावर 70,000 रुपये त्यांनी कर्ज उचललं होतं. त्याच्यानंतर परत दुसरं काही मी दिलं नाही. ते 10 लाख फेडले, पुन्हा त्यांनी परत 6-7 लाख रुपये केले, ते पण फेडले, परत त्यांनी अजून केलं.
तर असं करता करता त्याचं कर्ज भरपूर झालं होतं. मग त्यांनी काय केलं, त्याला पैसे पाहिजे होते. मला मला सांगितले की तू पैसे तुझ्या पप्पाला माग. आणि मी माझ्या पप्पाला पैसे अजून मागितले नाहीत. माझ्या पप्पाला सांगितले बी नाही की त्यांनी मला तुम्हाला पैसे मागायला सांगितले होते म्हणून. सांगितलं पण नाही. आणि त्यांनी मला हे करत होता की पप्पाला पैसे माग. मग मी मागितले नाही म्हणून मग त्यांनी काय केलं, तरी पण मी त्याला दिले 50,000 रुपये ना, माझ्या गावातल्याच माणसाकडून एका ते काका आहेत त्यांच्याकडून घेऊन 50,000 रुपये व्याजाने घेऊन दिले. पण त्याला तेवढ्यात त्याचं भागत नव्हतं. 1-2 महिने गप बसला. अजून 2-3 महिन्यांनी त्याला अजून पैसे पाहिजे होते. तर ते परत मला मागत होता पैसे की 30,000 रुपये दे मला पर तुझ्या पप्पाला. मग मी म्हणलं मी पप्पाला मागत नाही. म्हणलं मी कुठून देणार पैसे, माझ्याकडून मी नाही मागू शकत म्हणलं कोणाला पैसे. तर मग नाही मागू शकत म्हणून त्यांनी त्याच्या बहिणीच्या दिराकडून पैसे घेतले. आणि दिराकडून पैसे घेतले, पण त्या दिराची आठ होती की तुम्ही माझ्याकडे कामाला या. ठीक आहे म्हणला. आणि मला काय म्हणला, तुला गावाकडे नेतो आणि तुझ्या सगळीकडून माती जाईन एवढं तुला काम लावतं तिथे गेल्यावर. म्हणजे शेतात पाठवणार, हे करणार. म्हणजे ते असं त्याची भाषा एवढी घाण होती की ती हेच नको. सो मग तुम्ही तर तो गेला तिकडं. ठीक आहे म्हणलं मी, चालतंय म्हणलं, गावाकडे जायचं आहे ना, जाऊ म्हणलं गावाकडे, मला काही हरकत नाही. पण मी नाही येणार, तुम्ही तुमचं जा, तुम्हाला काही कुठं काम, मी असं डोक्यावर सामान घेऊन नाही फिरू शकत म्हणलं तुमच्यासोबत, असं बोलले. तर ठीक आहे म्हणला, काही हरकत नाही. मग इथून आम्ही सामान घेऊन गेलो गावाकडं. तिथं माझ्या पप्पाच्या तिथंच घेऊन गेलो गाडी. तिथं सामान खाली उतरलं. ते तिथून तिकडे गेले त्यांच्या बहिणीच्या तिकडं, मी इकडं, ते तिकडं. तिथून आम्ही सेपरेट झाल्याच्या नंतर मी इकडं परत आले. त्यावेळेस ह्यानेच मला रूम करून दिली आहे. माझं सगळं त्यावेळेस त्यांनीच बघितलं. पण माझ्याकडे काम बिम काही नव्हतं. सगळी मी पूर्णपणे त्याच्या जीवावर होते. मला घराच्या बाहेर जायचं माहीत नव्हतं. मी एकटी होते. मला काहीच बाहेरचं नॉलेज नव्हतं. आणि पार्लरचे क्लास लावलेले होते मला, मी क्लास करत होते त्यावेळेस. बरं. तर मग मी तिथं मोशीमध्ये मला रूम करून दिली त्याने. आणि 2 महिने आमचं चांगलं चालू होतं. इथं यायचा, त्याचं घराचं बांधकाम चालू होतं. कधी गावाकडे जायचा, कधी इथं यायचा, असं होतं चांगलं रुटीन. 2 महिने चांगलं चाललं. आणि 3ऱ्या महिन्यात काय झालं की आला दुपारी अचानक आला. बॅग घेऊन, मस्त व्हाईट कलरचं शर्ट, इस्त्रीचे कपडे घालून, शूज बीज एकदम छान, टिका लावलेला आला. आणि आल्याच्या नंतर मी झोपलेली होते. मला त्यांनी आवाज दिला. मग आवाज दिल्यावर मी उठून बघितलं त्याच्याकडे. म्हणजे मी त्याच्याकडे बघितलं आणि माझ्या पोटात म्हणजे असं एकदम हे झालं, मला भीती वाटली. म्हणजे एवढा तयार होऊन आलाय, म्हणजे नेमका कुठं जाऊन आलाय, ती गोष्ट मला लगेच क्लिक झाली बरं का. मुलगी बघायला गेला होता. इथंच कुठंतरी होती वाटतं, जवळच. गावाकडून ते आले होते. इथून कोणतरी गेला असेल. मग जाऊन जमवून आले. त्याचं लग्न ठरलं होतं. आणि तो घरी आला. मग मी बघितलं, पण मी त्याला विचारलं बरं का, काय आहे म्हणलं आज, कपडे सगळं काय टकाटक एकदम, काय मिळे. नाही काय नाही म्हणला, ते वास्तुशांती होती म्हणला कोणाची तरी, त्यांच्याकडे गेलो होतो. मग वास्तुशांती होती तर मोठे माणसं गेलेच होते, तुमची काय जायची गरज होती. नाही, मला आप्पानी फोर्स केला होता म्हणून मी आलो. आप्पा म्हणजे चुलता. म्हणलं किती, आप्पानी फोर्स पण का केला, वास्तुशांतीच होती ना, मग फोर्स कशासाठी केला, काय माहिती, असंच केला असेल त्यांचं काय, असं म्हणलं. बरं ठीक आहे. मी त्याच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न बराच केला, पण त्यांनी काही सांगितलं नाही. आणि पण मला समजलं की काहीतरी आहे तिथं, नाही का, म्हणजे समजलं. आणि त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी मी 1 दिवस गेला, दुसऱ्या दिवशी असं आम्ही बसलो होतो दुपारी. त्याला मी विषय काढला की लग्न कधी करायचं, मग आता झालंय सगळं व्यवस्थित म्हणलं, आम्ही सेपरेट पण झालेत, सगळंच झालंय, मग आता लग्न करून घेऊ म्हणलं आपण. तर मला त्या दिवशी काय म्हणते, आणि त्याच्या अगोदर ते पहिल्यांदा असं कधीच बोलला नव्हता. मला त्या दिवशी पहिल्यांदाच काय म्हणलं,